3 नाटकं सुरू होती, पिक्चर सुरू होते. त्यामुळे कंटिन्युअसली काम माझं सुरू होतं. तर तो पैसा मला ना, माझं घर चालवायला आणि लोकांची देणी फेडायला त्याच्यासाठी आम्ही वापरतो. आपण घरात आहे ना खिचडी खाऊन राहतो का उपाशी राहतो कोणी बघत नाही. तुला सिनेमा ऑफर झाला, सगळं ठरलं, ठरते आणि मग तुला कळलं, की अरे मीच नाही सिनेमात. झालं 1-2दा. तेव्हाचा तो हिरो होता, हां. त्याचं नाव होतं ते. तर त्यामुळे त्याला जी मुलगी किंवा जी हिरोईन तिला हवी होती. त्याने त्याच्या हृदयात असलेल्या हिरोईनला हां, निवडलं आणि तुला डावललं हां. असं म्हणू का? मग हो. आता 4 पिक्चर करतो ना, हां, 3 दे ना तिला, 1 तर मला मिळू दे. 4ही तिला काय देतोस तू? तू करतोस ज्या माणसांना सांगतोस, की हिला घ्या म्हणून, हां. त्याच्यातली कोणीतरी माणसं सांगतीलच ना मला. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये रसिको तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. गुणी, मेहनती आणि अतिशय फोकस असलेली अभिनेत्री आज इट्स मज्जाच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि ती आहे अर्चना पाटकर. नमस्कार. नमस्कार. तुझं इट्स मज्जा या डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 मध्ये स्वागत. थँक यू. बरं तुझी धन्यवाद. धन्यवाद. अरे वाह! बरं माझा पहिला प्रश्न असा आहे, तुझे गुडघे कसे आहेत सध्या आता? देवा! माझ्यापेक्षा जास्त माझे गुडघे फेमस झाले असं वाटतंय हो. मला. अं, हां. काय झालं, जेव्हा मी सीरियल करायला सुरुवात केली, आई कुठे आई मी काय कुठे काय करते? करते, हां, तेव्हा गुडघे मस्त होते, टकाटक होते. पहिल्या 3 वर्ष तरी स्टार प्रवाहाच्या सगळ्या इव्हेंट्समध्ये मी आणि अप्पा नाचत होतो. हां, मस्त धमाल करत होतो आणि माझा प्रवास जवळ-जवळ 6 तासाचा प्रवास व्हायचा कधी-कधी तर ट्रॅव्हलिंगचा, सेटपर्यंतचा. कारण मी म्हणजे malaडला राहते आणि ते हां, ठाण्याला शूटिंग होतं. तर इतकं ट्रॅफिक लागायचं. हां, त्याच्यामुळे एक तर झोप पुरी व्हायची नाही. हां, अ, जीवाचे हाल व्हायचे. कंटिन्युअसली बसून त्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर आणि 4थ्या वर्षापासून जरा गुडघ्याचा त्रास हां, सुरू झाला, दुखायला हां, थोडं-थोडं. आणि तेव्हा आधी सुरुवातीला काय झालं होतं, आई कुठे काय करते जेव्हा सुरू झालं, तेव्हा मी आजी होती. हां, आजी होती म्हणजे माझी मोठी-मोठी मुलं होती, त्यांची हां, नातू होती, त्यांची हां, लग्न होत होती. हां. तर मी म्हटलं, "मी जरा जास्तच टकाटक दिसते ना यांच्यापेक्षा." काय वाईट आहे? असा मीच स्वतःला विचार केला हां, आणि हां, मग नंतर एका वयानंतर गुडघे दुखायला लागतात, "आई गं, कंबर दुखते," असं वगैरे हां, बायका बोलतात. तसं त्या बघितलं होतं म्हणजे सासूचं वगैरे. तर म्हणून मग मी ते जेस्चर घेतलं होतं. सुरुवातीपासून धरलं होतं, की हां, "अरे, अरे, पाय दुखतायत, जरा हात दे गं, तेल लावून दे गं." असं हां, ते एक आमचे हां, बरेच सीन झाले होते माझे. हां, मधुर राणेचे त्याच्याबरोबर. हां, तर असं ते एक घेतलं होतं मी हां. आणि 4थ्या-5व्या वर्षी तर सिरियसली तसं व्हायला लागलं. गुडघे खरंच दुखायला लागले माझे आणि तो त्रास व्हायला इतका जास्त झाला ना, की डॉक्टरांनी मग शेवटी काय सांगितलं, 2 हाडं जे मध्ये गादी असते, तर ती लुब्रिकेट तुमचं गेलेलं आहे. ओह! त्याच्यामुळे तुम्हाला ते ऑपरेट करायला लागेल किंवा त्याच्यात मग आता अगदी तुम्हाला सुट्टी मिळत नसेल, तर तुम्ही इंजेक्शननी तुम्ही ऑइल ते काहीतरी करतात ते हां, इंजेक्शन देतात. तर ते करून घ्या. मग मी मध्ये 2 एक 3 दिवसाची सुट्टी असताना ते करून घेतलं. त्याच्यात 1 वर्ष गेलं. ते चाललं मग ओके. त्याच्यानंतर पुन्हा तोच त्रास सुरू झाला. तो म्हणजे जोपर्यंत तुम्ही तो त्रास तुम्ही बसण्याचा त्रास सोडणार नाही किंवा एका पोझिशनला 6-6 तास बसणार असणार, तर त्रास होणार तुम्हाला. हां, तुम्हाला काहीतरी करायला लागेल. हां. त्याच्यासाठी थोडी सुट्टी घेऊन त्याच्यावरती आपल्याला थोडं वर्क करायला पाहिजे. त्याच्यासाठी 20 ते 25 दिवस सुट्टी पाहिजे. म्हटलं 25 दिवस सुट्टी दिली, तर मला प्रोड्युसर हातच लावेल माझ्या ते फोटोला कॅरेक्टरच जाईल. फोटोला हार हां. डायरेक्ट. तर मी म्हटलं इतकी सुट्टी तर मिळणं शक्य नाही. आणि नंतर जेव्हा मी विचार करत होतो, ते 8 दिवसाची सुट्टी घेऊन काहीतरी ट्रीटमेंट घ्यायचं, आयुर्वेदिक किंवा काय. हां. तेव्हाच असं डिक्लेअर केले त्यांनी, की आपण बंद करतोय म्हणून साधारणतः. आणि मग शेवटी मला खूप म्हणजे खूपच त्रास व्हायला लागला. इतका की मला धरून उभं राहावं लागत होतं किंवा सीटपर्यंत येताना सुद्धा मला कोणीतरी धरून घेऊन यायचं हां. सीटवर किंवा उतरताना सीटवर उभा राहताना खूप त्रास झाला. आणि ड्युरिंग दॅट पिरियड मला माझ्या अख्ख्या एंटायर युनिटनी इतका सपोर्ट केला. मग तो स्पॉट बॉय असो, मेकअपदार असो, आर्टिस्ट असो, प्रत्येक आर्टिस्ट सेटवरचा, डिरेक्टर टीम असो, कॅमेरामन असो, प्रत्येकाने खूप सपोर्ट केला. कारण प्रत्येकाला बघत होते ते माझा त्रास काय होतोय म्हणून. मला प्रत्येक पाय ठेवताना मला कळ यायची. कारण ती हाडं एकमेकांना घासली हो, जायची. हो, हो. बसताना, उठताना. जबरदस्त त्रास झाला होता.
शेवटी माझे शेवटचे जे इंटरव्ह्यू झाले ऐकू काय करतेचे संपल्या संपल्या असे सुजलेले होते. कारण मी एकेका दिवशी 6-6, 7-7 पेनकिलर खात होते. कारण आमच्या सगळ्यांचे इतके सेन्स असायचा आणि सगळ्यांमध्ये मी असायचे फॅमिली हो, म्हटल्यानंतर. बरोबर आहे. हां. त्यामुळे मला ते त्याच्याशिवाय मी उभीच राहू शकत नव्हते. ते इतके पेनकिलर खाल्ले होते, की असे सुजले होते मी अक्षरशः नंतर. ज्या दिवशी पॅकअप झालं मला रडायला तर येत होतं नो डाउट. 5 वर्ष आपण एखाद्या टीमबरोबर असतं आणि ते आता उद्यापासून नाही, इथे यायचं नाही. ते एक थोडंसं असतंच ते फिलिंग. हां. मग आणि दुसरीकडे वाटत होतं, सुटलो हो. आता नाही मला इतका त्रास सहन करायला लागणार रोज, हां. असं झालं. मग त्याच्यानंतर मी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, सगळं केलं. आता मी टकाटक आहे. व्यवस्थित चढू उतरू शकते, पायऱ्या चढू उतरू शकते. आता परफेक्ट आहे मी. म्हणजे कारकिर्दीची आणखीन एक पायरी तू चढू शकते. नो डाउट असं तयारी आहे. अशी तू तयारी केलेली आहे. येस. पण त्या काळामध्ये जेव्हा सीरियल सुरू होती आणि जे गुडघे खरे पण दुखत होते आणि मालिकेमध्ये पण ते दुखत होते. त्या बाहेरचा प्रतिसाद कसा होता? तुझ्या नातेवाईकांचा, मित्रांचा, तर त्यांना वाटत होतं चाहत्यांचा? कॅरेक्टर तसं आहे ना, अच्छा. कॅरेक्टर आहे ना ते. हां, तर ती आजी तशीच आहे. हां, आणि बऱ्याच लोकांना वाटत होतं, की नंतर सीरियल संपल्यानंतर सुद्धा वाटत होतं, की ही अशीच आहे म्हणून. हां. नॉर्मली पण अशीच असते. अच्छा. हां, चालतात आणि जेव्हा मला आता ते चालताना व्यवस्थित बघतात ना, तर ते म्हणतात, "ही अशी सरळ का चालतीये? हिला तर हां, चालता येत नव्हतं ना." असं हां, होतं. हां. पण ते कॅरेक्टर होतं. बऱ्याच लोकांना माहीत होतं ते आणि त्यामुळे ते त्या सगळ्या जेस्चर्समुळे असं का त्याच्यामुळे काय असेना, पण लोकांना ते जास्त जवळचं वाटत होतं. आपली आजी पण तिला पण ते त्रास आहेत, की आईला हा त्रास आहे. आई कशी वागते? आईला किती त्रास होतो? हे ते आपल्या घरात अनुभवत होते प्रत्येकजण. करेक्ट. त्यामुळे ते जास्त जवळचं वाटत होतं त्यांना. पण कोणी वैद्यकीय सल्ला दिला त्या काळात? अं, वैद्यकीय सल्ला मीच घेत होते. नाही म्हणजे असं चाहत्यांनी किंवा कोणी? सांगत होते म्हणे ते, अच्छा. "इकडे एक डॉक्टर आहे, त्याचं आयुर्वेदिक औषध घे. ते तेल आहे मी आणून देतो." कोणी तर मला 2-3 जणांनी तेल वगैरे पण आणून दिलं होतं. अरे वाह! ते अच्छा. हां. लावायला, गुडघ्याला वगैरे. हां, 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 हां. काळजी सगळेच घेत होते नो डाउट. हां. तर कोणी म्हणे तिकडे आणखी नालासोपारा का कुठेतरी एक डॉक्टर आहे, तिथे जायचं असतं सकाळी आणि मग तो काहीतरी देतो लावायला मलम किंवा काय. तर ते जे खाण्याचं असेल ना, हां. त्याला मी जरा घाबरते. कारण आपल्याला बरोबर आहे. सूट झालं तर बरं आहे, हो, नाहीतर हो, नाही. हो, हो. जर लावायचा हा प्रकार असेल तर ओके. तर हां, आपल्याला सूट झालं नाही तर नाही आपल्याला कळतं, की नाही हां. त्याने काही उपयोग होत नाही आपल्याला. पण मग एका शेवटी मी डिसाईड केलं, की त्याला प्रॉपरच एक नॅचरोपॅथी सेंटर आहे. तिथे जाऊन आपण प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्याला प्रॉपर शेक दिला पाहिजे. त्याचे ऑइल भस्ती करतात. ती सगळी केल्यानंतर आपोआप तुम्हाला बरं वाटतं मग. पण मला एक सांग, एक सीरियल संपते आणि मग गॅप येतो. हा जो गॅप जो असतो तो कसा असतो? माझ्यासाठी सुखावह होता. मग बाकीच्यांसाठी माहीत नाही. माझ्यासाठी हां, मी सुखावह. तुझा अनुभव आपण कारण जाणून घेऊया. काय मला तो इतका डेस्परेटली हवा होता हा गॅप माझ्या पायासाठी. हां. कारण मला नंतर असं वाटायला लागलं, की अशी मी आयुष्यभर नाही राहू शकत, की प्रत्येक पाऊल टाकताना मला इव्हन मी माझ्या बेडरूममधनं बाथरूमपर्यंत जाताना सुद्धा मला 10दा विचार करायला लागायचा. खरंच मी जायचंय? मला खरंच जायचंय? की मी आणखीन 1 तास थांबू शकते? इतका. म्हटलं ही पोझिशन हे आता या वयात असेल, तर पुढे मी आणखीन 10-15 वर्ष जे काही जगणार असेल, त्याच्यात काय होईल माझं? मग तेव्हा मी डिसाईड केलं, की नाही आता हे अति झालंय. आता न सीरियल पण संपली आहे. आता चांगला 1-2 महिने व्यवस्थित तिथे राहून नाही जिथे मग आहे. हे ह्या मालिकेचं झालं, की तुला गॅप मिळायचं. पण अगोदरच्या एखादी मालिका संपते, गॅप येतो, एखादा सिनेमा संपतो, गॅप येतो. त्याची मधलं जे अंतर असतं, ते तुझं कसं असतं? माझं प्रत्येक सीरियल नंतरचं अंतर आहे ना, मला कळलंच नाही. कारण काय झालं, की मी याच्या आधी आभास केला होता हां. झीसाठी. तेव्हा माझे सासरे ॲडमिट होते. हो. त्यांना डायलिसिसवर होते ते. हां, तर ते मी ते शूट करत असताना सुद्धा मध्ये-मध्ये शूटिंग संपलं, की तिकडे जायचे. हां, डायलिसिस असायचं हां, किंवा ॲडमिट असायचे ते. आणि त्यामुळे त्या गोंधळातच होते. हां, इव्हन शेवटचे काही दिवस त्यांना सांगितलं होतं, की प्लीज मला खरंच सुट्टी द्या. कारण त्यांना माझ्याशिवाय राहत नव्हते ते. ते हां, म्हणतात, "अर्चना कुठे आहे? अर्चना हां. कुठे करायचंय?" त्यामुळे मी त्यांच्याकडनं प्रॉपर सुट्टी घेतली होती आणि मग माझे सासरे गेले. मग मी परत जॉइन झाले वगैरे जे काय हां, असेल ते. मग तेच मग आभास संपल्यानंतरचा पिरियड असा होता ना, की सासरे गेलेले. हां. सासू एकटी पडल्यानंतर ती जरा हो, हो. एकटा पडतो माणूस, हो, हो, एकटा हो. माणूस गेला की. की मग तिला जरा थोडीशी पाहिजे होतं कोणीतरी बरोबर सोबतीला वगैरे. हां. तर त्याच्यात बराच काळ गेला.
त्याच्यात गेल्यानंतर मी एक पुन्हा स्टारची काही सिरियल केली होती, एक नंबर काहीतरी समथिंग हां. होती. तर ती केली होती. त्या पिरियडमध्ये सुद्धा माझ्या सासूला बरं नव्हतं. तिला डायबिटीज होता आणि त्याच्यामुळे सतत ती आजारी असायची, काही ना काही. तर त्यामुळे सीरियल संपली ना, की मला इकडे दुसरं घरी असायचंच. म्हणजे घरची काय घरची जबाबदारी मोठी. जबाबदारी असायची. म्हणजे तुझं असं नाही इतरांसारखं, की "अरे, आता मी काय करू? मला नवीन काम मिळणार आहे की नाही?" नाही, असं नाही वाटलं मला कधी. संपूर्ण करिअरमध्ये असं कधी वाटलं असुरक्षित? असुरक्षित नाही वाटलं. कारण काय मी हां, काही सीरियल बघितल्यानंतर अरे मला हा रोल मिळाला असता बरं झालं असतं, अच्छा. असं वाटतं. हां, पण ते सीरियलचं कास्टिंग कधी झालं आणि कधी ती म्हणजे फायनल झाली आपल्याला माहीतच नसतं. हां, तर त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल दुःख होण्याचं काही कारण नाही. हां. पण एखादा रोल बघितलं की असं वाटतं, की अरे हा रोल आपल्याला मिळाला असता तर आपण या पद्धतीने केला असता किंवा त्या पद्धतीने केला असता. आणि मी अगदी या क्षणी हे सांगू इच्छिते, की नमिता नाडकर्णी तिने मला हा रोल दिला जो आईमध्ये हां. कांचनचा. त्याच्यात म्हणजे आयुष्यातले सगळे स्वप्न मी पूर्ण केली. म्हणजे अच्छा. त्याच्यात हां. हां, त्याच्यात मला इतक्या व्हेरायटी मिळाल्या ना. हं. एक कॉमेडी पण होतं त्याच्यात टच, त्याच्यात एक सीरियसनेस पण होता, त्याच्यात बालिशनेस होता, त्याच्यात ती मस्ती करणारी होती. इतके होते ना, की मला स्वतःत काही सीन ती लिहून पाठवायची ना, मी काय करू शकेन का? असं मी म्हणायचे. "कर, कर, बिंदास कर, येतं तुला." आणि मला ते मी करायचे आणि केल्यानंतर सगळ्यांना ते आवडायचं आणि म्हटलं, "अरे, हे मी करू शकते." कारण ऑलरेडी मी इतकी नाटकं कॉमेडी केलेली आहेत. हां. सीरियस पिक्चर्स बरेचसे सीरियसच केलेत. पण जितकी नाटकं केली आहेत ती बहुतांशी मी कॉमेडी केलेली आहेत. त्यामुळे तो एक सेन्स असतो ना कॉमेडीचा तो हां, टच हां, असतो. हां, तो मला आहे, बऱ्यापैकी आहे. आणि तसे सीन असले की मी आणखी जास्त फुलते. हां. तर त्यावेळी खूप मजा आली आहे. आणि सगळे म्हणत होते, "अरे, अर्चना डान्स पण करते, अर्चना नाचते पण, अर्चना कॉमेडी पण करते, अर्चना सीरियस सीन पण इतके चांगले करते." त्यामुळे लोकांसाठी ते कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या माझ्या भूमिका वेगवेगळ्या हो, बघितल्या होत्या. हो. तर एकत्र सगळं एकाच जागेवर त्यांना पहिल्यांदा बघायला मिळालं सगळ्या ऑडियन्सला. आणि जुनी जी ऑडियन्स होती त्यांना मी माहीत होते. आता जे नवीन जनरेशन आली आहे, त्यांना मी आता कांचनमुळे ते ओळखायला लागलेत मला. बरोबर आहे. हां. ही एक ओळख झाली. पण मला तुला असा एक थेट प्रश्न आहे, की आता तू हे जे सगळं केलं या सीरियलमध्ये, तू म्हणते सगळ्यात छटा करायला मिळाल्या, सगळे रंग त्याच्यामध्ये आले, सगळं आलं त्यामध्ये. पण तुझा हा दीर्घकालीन अनुभवातून आलेलं हे सगळं आहे. हो. म्हणजे आता अगदी जर नेमकं सांगायचं, तर तुझ्या पहिल्या सिनेमाला आता जानेवारी महिन्यामध्ये 40 वर्ष होतील. पुढचं पाऊल. हो, हो. ट्रायका फिल्म चं निर्मिती होती आणि राजदत्त दिग्दर्शक होते. नंतर होते. तुला कळलं हा काळ कधी गेला? 40 वर्षाचा काळ? पटकन गेला हो. आता वाटतं बापरे! 40 झाले असं होतंय. पण कळत नाही. काही ना काही आयुष्यात सुरू असतं. काही ना काही सुरू असतं. काही ना काही घडत असतं. आयुष्य पुढे जात असतं. आणि आपण कसं त्यावेळेला ज्या घटनेला सामोरं जात असतो, त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, की हां, आता हा माझा प्रॉब्लेम आहे किंवा हे माझं पहिलं हां, ध्येय आहे, हे हां, कंप्लीट करायचंय. हां, तर त्यामुळे दिवस असे पटापट निघून जातात ते हां. सगळे. पण वाटतं लक्षात नाही आलं कधी? 40 वर्ष? 40 वर्ष नाही तुम्ही म्हटल्यानंतर आता मला जाणवलं ते. कारण माझ्या लग्नानंतर तो पिक्चर रिलीज झाला हां, होता हां, आणि माझ्या लग्नाला सगळे आपलं युनिट आलं होतं पुढचं हां, पाऊलचं. हां. तर त्यामुळे 40 झाले असते. माझ्या लग्नाला 1 नोव्हेंबरला झाले 40 हां, वर्ष. मग तर त्यामुळे 40 वर्ष झाली असतील नक्कीच. पण आता ह्या 40 वर्षाचं म्हणजे यशाचं रहस्य काय? हं. टिकून राहिली तू 40 वर्ष? प्रेक्षकांचं प्रेम आणखीन काय? हो की नाही? हो की नाही? पण पण इतरही काही गोष्टी असतील ना? क्षमता, स्वतःला फिट ठेवणं. नाही त्याच्यात मी थोडी कमी पडले स्वतःला फिट ठेवण्यात. अ, थोडंसं एक तर 5 वर्षात ते मला अजिबात जमलं नाही. हां. कारण रात्री मी यायचं पोहोचायचंच घरी 11:30-12 वाजता. हो. झोपेपर्यंत 12:30 व्हायचे. हां, पुन्हा सकाळी मी 4:30-5 ला उठायचे कारण मला हां, 6:30-7 वाजता घर सोडायला लागायचं. हां, त्यामुळे ते अर्धवट झोप आणि ते एक्सरसाइज मिळायची नाही. तिकडे गेल्यानंतर सुद्धा हेक्टिक होतं. काय तर आपलं मेकअप करून, आंबाडे-बिंबाडे घालून, कपडे घालून बसल्यानंतर काय एक्सरसाइज करणार तुम्ही? तुम्ही तुमचा सीन नसेल तर तुम्ही बसून राहा. हां. आणखीन काय जास्त रूममध्ये चाला किंवा काय तेवढंच करू शकता. त्यामुळे 5 वर्ष जरा जास्तच हे झालं दुर्लक्ष झालं. जे आता मी परत कॉन्सन्ट्रेट करते स्वतःवर.
पण बाकी बाकी काय रहस्य कसलं? लोकांचं प्रेम, तुमचं प्रेम, आणखीन काय? पण तुला वाटतं तुझं कौतुक झालं तसं? एक एक 40 वर्ष टिकून राहणं. बघ 40 वर्षामध्ये निर्मात्यांची पिढी बदलली, दिग्दर्शकांची पिढी हो, बदलली, बाजूच्या आजूबाजूच्या कलाकारांची पिढी बदलली, खरं आहे. पत्रकारांची पिढी बदलली, खरं, खरं. माध्यमं बदलली. खूप बदल झाले. तू चित्रपट, नाटक, सीरियल वगैरे सगळं झालं. पण तुला वाटतं तुझं कौतुक झालं? माहीत नाही. लक्ष नाही दिलं एवढं कोणी. का? कौतुक करतंय का की नाही करत आहे असं लक्ष नाही दिलं. काम मिळतंय म्हणजे काही कौतुक करत असतील किंवा त्यांना मी आवडत असेल म्हणून काम मिळतंय असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं? पण कलाकाराची भूक असते ना कौतुक होण्याची. ऑडियन्सने मला खूप प्रेम दिलं. मला मी असं मी मनापासून म्हणते, की मी बरेच वर्ष मध्ये-मध्ये कामं केली नाहीत. हां, गॅप घेतले. मी हां. खूपच गॅप हो. घेतले. जसं म्हणजे मुलाचं एज्युकेशनचा पिरियड असतो 10वी, 12वी, हां, ग्रॅज्युएशन. त्या पिरियडमध्ये मी नाही करायचे 2-2, हां, 3-3 वर्ष हां, काम नाही करायचे. हां. मग पुन्हा एखादी सीरियल केली, पुन्हा 2-1 वर्ष काम नाही केले. पण त्या त्या पिरियडमध्ये सुद्धा मी कुठेही गेले तरी लोकं मला ओळखायचे. थांबून माझ्याशी बोलायचे. "काय हो? हां, काय चाललंय? आम्ही या ना परत बघायचंय तुम्हाला." हां, हे इतक्या प्रेमाने चौकशी करायची. हां, ह्याला सुद्धा भाग्य लागतं हो. हां. बरोबर आणखीन आहे. काय हां. पाहिजे? तर हां, त्यामुळे हे लोकांचं प्रेमच आहे. आणखीन दुसरं काही नाही, की मला कामं मिळतात आणि लोकांचं प्रेम पण मिळतंय. पण मला असे काही अनुभव सांग, की तू करिअर सुरू केली बघ. पहिल्या चित्रपटामध्ये यशवंत दत्त, निळूभाऊ. आशालता, निळू फुले आणि नंतर तुला प्रत्येक सिनेमामध्ये जर आपण बघितलं, कधी अशोक सराफ, कधी लक्ष्मण बेर्डे असे ह्या अनुभवाबद्दल सांग. पहिला चित्रपट म्हणजे पुढचं पाऊल. पुढच्या पाऊलमध्ये तू या तिघांबरोबर काम हां, केलं. तिघांबरोबर काम केलं. तर हे तर दिग्गजच. म्हणजे दिग्गज. त्यांना हां. फक्त आम्ही हो, स्क्रीनवर बघितलेलं वगैरे. हो, हो. तर दत्ताजींचा एक रूल होता, राजदत्तांचा, हां. की सकाळी यायचं, मेकअप करायचा आणि लगेच म्हणजे 9ची शिफ्ट असेल, तर 9:30-10 पर्यंत तुम्ही सगळ्यांनी मेकअप करून ते सेटवर मेहबूब यायचं. स्टुडिओमध्ये. हां, सेटवर यायचं. हां, आमच्या खुर्च्या अशा लागलेल्या असायच्या. मी, हां. सागर आणि मानसी. मानसी मांगेकर. हां, आमच्या अशा लागलेल्या असायच्या. बसायचं तिथे. हां. म्हणजे तुमचा असो सीन नसो सीन, तुम्ही अच्छा. ती हां, माणसं काय काम करतायत ते बघा. हां, कारण आम्ही तिघंही नवीन होतो. हां, तो कसं काम करतायत बघा. हां, म्हणजे शिका. ते बघून सुद्धा तुम्हाला कळेल, की कशी माणसं काम करतायत मोठी-मोठी. हां, रूममध्ये बसून गप्पा मारून काय करणार? हां. आणि ती सवय म्हणजे कायम होती. दत्ताजींच्या सेटवर कायम माझी खुर्ची असायची सेटवर. हां. मी त्याच्यावर आनंदी आनंदी आनंद आनंद केलं. केलं होतं. अशोक सराफ हां. होते त्याच्यामध्ये. तर हां, त्याच्यात पण माझी खुर्ची सेटवर आहे. हां, "काय मेकअप रूममध्ये काय आहे?" असं विचारायचे. त्यांचं खूप लक्ष असायचं माझ्याकडे. हां, "काय चाललंय? मेकअप रूममध्ये काय आहे?" "काही हां. नाही. बस इथे खुर्चीवर बस." पुन्हा लंच ब्रेक झाला, परत येऊन बसायचं. अच्छा. काम हां, काय नसलं तरी खुर्ची घेऊन बसायचं. बाकीचे काय करतात ते बघ, ते हां. बघ मग असं तू असायचं. यशवंत दत्त वगैरे? यशवंत वगैरे आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या समोर होता अगदी कच्चा लिंबू हां, आम्ही वगैरे. हां, पण खूप प्रेम करायचे. हां, आपल्याकडे ना खूप मी एक मानते आपल्याकडे सगळ्या लोकांना, हां, जितके सीनियर आर्टिस्ट आहेत ना, हां, त्यांनी कधीही माझ्या बाबतीत तरी मी सांगते, कधीही असं नाही आम्हाला वागणूक दिली, की "अरे काय तुम्हाला काही येत नाही." असं नाही. तर आशाताई असो, यशवंत दत्त असो, निळूभाऊ असो, प्रत्येकाने इतकं सांभाळून घेतलं ना, असं नाही, असं करून बघ, असं नाही, असं कर बरं, अशी उभी राहा बरं, मग हां, अशी चालवून बघ बरं. हां. मग आमच्यासाठी ते रिहर्सल करायचे प्रॉपर, अच्छा. की अशी येऊन कर ना. हां, यशवंत दत्त त्यांच्याबरोबर एक सीन होता, झोपाळ्याचा माझा सीन होता. असं-असं, "तू मला जमेना." तू कारण माझी वाक्य संपून जायची आणि ते मला तिथपर्यंत पोहोचायचं असायचं. हां, त्यांनी स्वतः करून दाखवलं, की नाही असं करून बघ, इथे थांब, इथे गॅप घे आणि मग पुढे कर. म्हणजे तू बरोबर तिथपर्यंत मीटर बसेल. हे कोण करेल? कोण त्याला काही गरज हां, नाहीये. सीनियर हां. आर्टिस्ट काही गरज नाही ज्युनियर माणसाची काही हो, अशी हो, मदत हो, करायची. हो. पण ती इतकी चांगली माणसं होती ना, आपल्याकडचे सगळे जितके मोठ्या माणसांबरोबर कामं केलीत ना, सगळ्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला सुद्धा खूप मिळतं आपल्याला, की त्यांचे अनुभव कितीतरी मोठे असतात हो. आपल्याला सांगतात, की असं असं करू नको, तसं कर. सेटवर दत्ताजी वगैरे यांच्यामुळे आम्हाला सवय लागली, की सेटवर 9ची शिफ्ट असेल तर 8:30 वाजता पोहोचायचं. हां, नाटक असेल तर 1 तास आधी पोहोचायचं. हां, आपल्या जागेवर आपल्या वस्तू आहेत की नाही, विंगीत आहेत की नाही, पहिली हां, बिल झाल्यानंतर ते चेक करायचं.
ते स्वतः करायचं. हां. ते ठेवलं का असं विचारायचं नाही. या सगळ्या सवयी या सिनियर लोकांनीच आम्हाला लावून दिलेल्या आहेत. त्या कधी आयुष्यात बदलणार नाही. आता माझा सेट जरी ठाण्याला होता, तरी 8:30च्या टाईमला मी 8:30ला पोहोचायचे. हां. तर सगळे "अगं कशाला एवढी धडपड करत होती? तू मालाडला ना, तू सांगू शकते ना, मला ट्रॅफिक लागत." मी "काय सांगू मी? मुळात मी अर्धा तास उशिरा निघून काय बिल्डिंग बांधणार आहे मी घरी बसून? बरोबर. काही नाही. उलट मला टेन्शन असतं, की रस्त्यात इतका मोठा रस्ता जो आहे, हां. मध्ये एखादी गाडी बंद पडली, काय ॲक्सिडेंट झाला, तर मी उशीर होईल मला पोहोचायला. बरोबर आहे. आणि जर माझा पहिला सीन असेल, तर आणखीन टेन्शन येतं मला, की बाकीचे सगळे सीन मग फिरतात त्याच्यामुळे. बरोबर आहे. एका सीनमुळे बाकीचे सगळे सीन चेंज करायला लागतात. हो. तर मला ते टेन्शन, की आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे, वेळेवर तयार व्हायला पाहिजे. बाकीचे जवळपास राहणारे उशिरा आरामात सुस्तीत यायचे. तू अशोक सराफ बरोबर जी कामं केली बघ. राजदत्तांच्या आनंदी आनंदमध्ये तू काम केलं. मग राजू पार्सेकरच्या इनामीना डेकामध्ये काम केलं. मग ते व्ही के नायकांच्या सून असावी सासरची त्याच्यामध्ये लाडकी सासरे. सून लाडकी सासरची मध्ये काम केलं. आणि तिन्ही चित्रपट वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तिन्ही चित्रपटाचं हे जॉनर वेगळे आहे. हो, हो. अशोक सराफ एकच आहे. हो. मग तुझे 3 चित्रपटांचे अशोक सराफबद्दलचे अनुभव? इनाम डिकामध्ये तुमचंच पिक्चर होतं ते. हां, आमचाच तूच पिक्चर होता. हां. आम्हीच प्रोड्यूस केला तूच होता. आणि हां, बरोबर आहे. हां. आणि माझा हिरो होता प्रशांत दामले त्याच्यात. हो. प्रशांत तसा पुढच्या पाऊलमध्ये पण होता. पुढचा पुढचा पाऊलमध्ये होता. हो. त्याला मग खिडकीतला दामले म्हणायचो. काही खोटं काय म्हणायची? खिडकीतला दामले म्हणायचो. का? कारण तो खिडकीत असतो आणि नेहमी आमच्या घरावर लक्ष ठेवून असतो. की आमच्या घरात नेहमी सासू त्रास देत असते पुढच्या पाऊलमध्ये. हां, 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 अशा हां. टाईप. ती गोष्ट हां. तशीच आहे ती. तर सासू तर आणि हां. त्याचं सतत लक्ष आमच्या घराकडे असतं, हां. की सासू त्रास देते का सुनेला काय करते हां. वगैरे. त्याचं ते लक्ष असतं त्याचं. हां. त्याचं छान कॅरेक्टर हो, होतं. हो, हो. तर तो त्याला काम असलं तरी दत्ताजी रोज बोलवायचे हां. आणि बसवून ठेवायचे. हां. आम्हाला जसे बसवायचे तसे. हां. रोज येऊन बसायचं. हां. तर त्याला आम्ही खिडकीतला दामले म्हणायचो. कारण म्हणजे पुढच्या सिनेमाला पण तेच नाव खिडकीतून ठेवलं? पुढे बघायचा ना, हां. पण त्याला खिडकीतला दामले म्हणायचो. मग इनामी डिकाच्या वेळेला पण इ तेच म्हणायची? नाही, नाही, नाही ना? नाही. त्याच्यात माझा हिरो होता इनाम डिकामध्ये. हां. आनंदी आनंदमध्ये हिरो होता माझा. हां. त्यानं आणखीन काय होतं? आनंदी आनंद 2 पिक्चर. तिसरं कुठलं घेतलं तुम्ही नाव? हे सून लाडकी सासरची. मी हां. अशोक सराफच्या संदर्भात तुला विचारलं. मग अशोक सराफचा अशोक अनुभव सराफ पहिल्यांदा सून लाडकी सासरची मध्ये माझा हिरो होता. हां. त्याच्या आधीच्या ते हां, हिरो ते नव्हता, पण हिरो तुमच्या बरोबर नव्हता. सीन हां, होते. बरोबर काही सीन होते. हां. आणि पहिल्यांदा त्याच्याबरोबर सीन होते. पण त्यांचं पण तेच आहे सेम. हां. कधीही समोरच्या आर्टिस्ट जो काही जसं आपण रिहर्सल करतो हां. टेकच्या आधी, तर त्यांना लक्षात येतं की काय करणार आहे, हिची हां. रिॲक्शन काय असणार, हां. माझी रिॲक्शन. हां. तर ते कधी पण आहे ना रिहर्सलला वेगळं, टेकला हां. कोणी वेगळं करतं. हां. काहीतरी अचानक काहीतरी करतात, तसं हां. नाही करणार. हां. ते बरोबर तेच देणार, तेच सांगणार की मी काय बोलणार आहे आणि तू काय रिॲक्ट करायचं आहे. हां. तर ते इतकं परफेक्टली देतात ना आणि ते समजावून सांगतात. कोणाला काही चुकत असेल किंवा काय, हां. कोणी पण मदत मागितली, की मला हे जमत नाही की काय करायचं. तर ते अगदी मनापासून सगळ्यांना मदत करतात. तू आणखीन एका सिनेमामध्ये अशोक सराफ आणि तू होती, आत्मविश्वास. आत्मविश्वास. सचिन पिळगावकर. सचिनचा. हां, खरं आहे. मग तिकडचा ते आत्मविश्वासचे अनुभव? आत्मविश्वास त्याच्यात तुझं म्हणजे वर्षा होती, हं, हं. पण त्याच्यात नीलकांती पण प्रशांत माझा हिरो होता. प्रशांतच होता हिरो पण तुझा. अशोक बरोबर माझे सीनच नव्हते सीन बहुतेक. नव्हते नाही, त्याच्यामध्ये. नाही सीनच नव्हते. फक्त तुमच्या जोडीचा एक सिनेमा असं म्हणता येईल. हां, तरी हां, तुम्ही एकत्र हां. नीलकांती सीन पाटेकर नव्हते होती. आमचे सीन नव्हते. हां. शेवटचा काहीतरी हॉस्पिटलचा हो, होता. हो, 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 हो. पण आमचे सीन नव्हते. पण सेटवर आम्ही भेटायचो हां. नो डाऊट. त्यामुळे मी जितक्या दिग्गज लोकांबरोबर काम केलंय ना, ते सगळ्यांचा तोच अनुभव आलाय मला, की कोणी तुम्हाला डॉमिनेट करत नाही किंवा काही त्रास देत नाही. उलट ते तुम्हाला सांभाळून घेतात. हे मला बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये किती काय घडतंय हे असं मला माहीत नाही. आणखीन एका दिग्गजाबरोबर तू काम केलं. आम्ही दोघं राजा राणी, लक्ष्मण बेर्डे. हां. तो तर म्हणजे काय फुल धमालच होतं सेटवर. हां, मग? मी आणि विजय कदम त्याच्यात पेअर होतो. हो. आणि आमचे मोजून काय ते 1-2 सीन, 2-3 सीन हां, काहीतरी होते हां. त्याच्यात. माझं काय मी नवीनच ना अगदी हां. आलेले इंडस्ट्रीत हां. वगैरे. तर मग चिडवणं सुरू, काहीतरी बडबडणं सुरू, मागून काहीतरी प्रॉम्प्टिंग सुरू आणि मी आपली सिरियसली म्हणजे काय असतं त्यांना माहीत होतं कारण मला काही माहीत नाही. हां. यांचे काही जोक्स वगैरे असायचे ते. हां, मग विजय कदम म्हणायचा, "नको रे तिला त्रास देऊ. कशाला तू त्रास देतोस तिला?" हां. असं वगैरे.
पण आमचे एक घरातले सीन एक दोन दोन तीन हो, सीन हो, काहीतरी हो, होते हो, त्याच्यात. हो. पण मजा आली त्याच्याबरोबर. पण हां, म्हणजे त्याच्याकडे पण ते मला असं वाटतं बेसिकली ना जे नाटकातून आलेले आहेत ना सिनेमात, हां, पिक्चरमध्ये किंवा हां, काय, त्यांना एक अंडरलाईन किंवा अंडरकरंट त्यांच्यात हा असतो, की त्यांना नॅचरलपणा थोडासा मुळातच असतो. हां, बरोबर आहे. हां, ऑटोमॅटिकच तो असतो. हां. तर त्यामुळे ही नाटकातली किंवा हे नाटकातून आलेली आहे म्हटल्यानंतर त्यांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर प्रत्येकाच्या असतो. हिंदीत पण गेल्यानंतर अरे आप नाटक में काम ड्रामा करती से हो, आई है क्या? ड्रामा हां, से हो. तर लगेच त्यांचा बघण्याचा तुमचा लूक बदलतो त्यांचा, हां, की अरे वाह! ही अच्छा म्हणजे ती तयारीने आली आहे. हां, तर बरोबर आहे. तसंच त्यांचं पण असतं, की म्हणजे हिला अगदी ए सांगायला नको. हां, थोडासा बरोबर आहे. टच दिला तरी कळतंय तिला. करेक्ट. हा एक प्रत्येकाचा असतो. जसं तू लपवा-छपवीमध्ये निवेदिता जोशी आणि अलका अलका. बरोबर काम केलं. अरे आणि बापरे! ते तो कठीण होता का? दिवस. अरे त्याच्यात म्हणजे सगळं फुल धमाल ग्रुपच होता. हां, अविनाश खर्चीकर. खर्शीकर होता, सुधीर जोशी, हो, दिलीप हो, प्रभावळकर माझा नवरा होता हो. त्याच्यात. आणखीन आणखीन कोण होता? रमेश भाटकर. रमेश होता. अरे बरोबर आहे. बापरे! हां, आणि सुधीर जोशी वयाने त्यांच्यापेक्षा लहान हां, आणि मुलं मोठी. हां. त्यांची वय तेव्हा काही तर मोठी असतील. हो, हो, हो. ते सगळे म्हणायचे, "बाप आमच्यापेक्षा लहान आहे." कास्टिंग इतकं चुकीचं का केलं? आवड ते सगळे चिडवायचे त्याला. आणि मग म्हणजे ते काय ते काहीतरी कारण पाहिजे हसायला काय कारण? हां. आणि त्यांचे 3 भाऊ राणी एक हिंदी पिक्चर होता हो, बरोबर आहे. साऊथचा. हां. तर त्याच्यावर त्यांनी केला होता हो, हा हो, पिक्चर. त्यामुळे तिघींना आहे ना एकच साडी असायची. हो. फक्त कलर वेगळे असायचे तिघींचे. हां, आणि आम्ही खूप म्हणायचो, की "अरे, आम्हाला चांगल्या साड्या" आणि साऊथचा प्रोड्युसर ना, हां. तर आमच्या मेकअप रूममध्ये रोज टोपलीवर गजरे असायचे. अच्छा. रोज माळा म्हणून. हां, तर आता आपल्या मराठी लोकांना कुठे गजरे-बिजरे लावायची सवय आहे रोज. हां, तर रोज गजरा गजरा लगाना, गजरा लगाना असं वगैरे असायचं त्याचं. हां, तर आम्ही रोज तर आम्ही एकदा आमच्या डिरेक्टरला सांगितलं. म्हटलं, "आम्हाला जरा साड्या द्या ना चांगल्या वगैरे अशा हां, असतात." "काय कॉटनच्या, कॉटनच्या." हां, तर ते म्हणे, "हां, हां. देऊ, देऊ, देऊ." तर मग त्या दुसऱ्या दिवशी आम्ही काहीतरी कुठला एक पिक्चर होता. तो बघितला सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाईट मधला हां, मीना कुमारीचा. हां. तर म्हणे आम्ही ती चर्चा काय मस्त गाणी होती असं तसं तसं. तर ते म्हणायला लागले, बघितलं पांढऱ्या साडीत पूर्ण पिक्चरवर काम केलंय. साडी लक्षात राहिली? नाही. नाही, पिक्चर लक्षात राहिला ना? नाही. हो. हां. साडीबद्दल बोलायचं नाही. संपला. त्यामुळे पण म्हणजे तुम्ही अशा 2-3 अभिनेत्री ज्या एकत्र असतात सेटवर, त्याला कसं वातावरण असतं? काय धमाल असते, काय मजा असते. कारण काय म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना त्याच एजच्या असल्यामुळे हां, जवळपास हां. सकाळचे आमच्या बरेचसे सीन्स आमच्या तिघींचेच हो, असायचे. हो, त्यामुळे एकच मेकअप रूम, त्याच्यात हो, गोंधळ. हो. त्याच्यात निवेदिताचा काहीतरी तिचा काहीतरी चष्मा पडला का काहीतरी पडलं तिचं. तर ती शोधतेय. कोणाची क्लिप हरवते, ती शोधते. चलो, चलो बुलाया है. हां, असा गोंधळ सुरू असायचा तेव्हा मेकअप हां. रूममध्ये. मेकअप रूम आपल्या एस-एल स्टुडिओ. हो, हो. तर तिथे मानखुर्दला. मानकुर्डला. हां. तर असं गोंधळ असायचा असं. पण मजा यायची पण. सगळं सेटवर तर सगळं काय होतं, की सगळेच जण एकमेकांना ओळखत असल्यामुळे असे कम्फर्ट झोन असतो. कम्फर्ट झोन खूप चांगला होता. हां, आणि त्याच्यातले जे छोटे-छोटे बारकावे पण होते ना, जसे आमचं एक होता सीन की आमच्याकडे ती हिरोईन येते. हो. ती तसंच असते ना गोष्ट, हां, की हे नवरे तसं तिच्या असं प्रेमात पडतात. असं करून. हां, तर आम्ही आम्ही तिघींनी प्लॅन केला, की आपण खूप छान-छान साड्या आणूया. तर हां, डिरेक्टरने आमच्यासाठी काहीतरी साड्या आणल्यात. हां, आम्हाला त्या आवडल्या नाही हां, प्रोड्युसरनी. तर आम्ही म्हटलं, "आम्ही आमच्या साड्या आणतो." तो प्रत्येकाने आपल्या साड्या आणू हां. आपण आपली घरची साडी आणूया. घरून. हां, आम्ही आपल्या साड्या आणल्या, की तिच्यासमोर आपण अरुणा इराणी हां, हां, तिच्यासमोर आपण चांगल्या दिसायला पाहिजे. हां. तर सगळे आम्ही दुसऱ्या दिवशी तयार-बियार फुल जाम आणि तिने इतकी सिंपल साडी घालून आली होती ना ती. आम्ही तिघीजणी म्हटलं, "हे आपण काय इतकं सजून बसलोय." पण नंतर तो सीन पण त्यांनी तसा कन्व्हर्ट केला होता, की आम्ही इतके सजलेलो आणि ती हां, इतकी सिंपल आली. असं करून त्यांनी हां, ट्विस्ट केला हां, होता हां, तो हां, सीन. हां. पण मुळात तो तसा नव्हता जास्त. पण ती इतकी सुंदर, सिंपल आणि क्यूट होती. पण ज्या हिंदीतले कलाकार जेव्हा मराठीत काम करतात, म्हणजे ती मोठी परंपरा आहे. मग तुझा कसा काय अरुणा ईराणी बरोबरचा अनुभव? छानच होता. म्हणजे ती त्यांना बरं कारण वाटलं. तिने बरेच मराठी पिक्चर केले. बरंच आंधळा केलंय मासा तिने. डोळ्यामध्ये वगैरे पण हां, होती ती. हां. हां. इव्हन अशोक सराफबरोबर हो, पण एक पिक्चर केला हो. होता त्यांनी.
हो, हल्ला-गुल्लामध्ये हां. होती. हां, मग? त्यामुळे त्यांचा तिला तर धमालच येत होती. आम्ही सगळे जे मस्ती करत होतो ते. हां, हां, तर हां. तिने खूप एन्जॉय केला आमच्याबरोबर. म्हणजे 2-3 दिवस होते आमच्याबरोबर. पण तू आता त्या काळामध्ये एक एक सिनेमा झाला, मध्ये गॅप यायचा, सिनेमे करत राहिली. म्हणजे साधारण तू 86 ते 96 अशा काळामध्ये हे फिल्म सगळ्या केल्या, तर आपण बघितलं गेलं. पण असं कधी झालं, की तुला सिनेमा ऑफर झाला, सगळं ठरलं, ठरतंय आणि मग तुला कळलं, की अरे मीच नाही सिनेमात. झालं 1-2दा. आणि कोणी केलं ते पण कळलं. मग सांग ना, आता काय 40 वर्षाच्या करिअरमध्ये आता बोलायला काय हरकत आहे? जाऊ द्या ना, तेव्हाचा तो हिरो होता. हां. त्याचं नाव होतं ते. तर त्यामुळे त्याला जी मुलगी किंवा जी हिरोईन तिला हवी होती. मग त्यांनी त्याच्या त्यांनी त्यांनी त्याच्या हृदयात असलेल्या हिरोईनला हां, निवडलं आणि तुला डावललं असं हां. म्हणू का? मग हो, तसं म्हणायला असंच काय म्हणायला हरकत आहे. हरकत नाही. हां, मी मग? एकदा एका पार्टीत त्याला भेटले पण होते. हां, मग? म्हटलं, "भाई असं का करतो रे बाबा? हां, तू आता 4 पिक्चर करतोय ना, हां. 3 दे ना तिला. 1 तर मला मिळू दे. 4ही तिला काय देतोस तू?" तो एकदम ब्लँक झाला माझ्याकडे. हां? "कोण हां, सांगितलं? कोणीच सांगितलं तुला?" हां, म्हटलं, "मी सांगायला नको का? तू करतोस, ज्या माणसांना सांगतोस, की हिला घ्या म्हणून, हां, त्याच्यातली कोणीतरी माणसं सांगतीलच ना मला." हां. बरोबर आहे. तर ते जाऊन त्याचा चेहरा उतरला. म्हणे, "नाही अर्चना असं काही नाहीये गं. उगाच तुझ्या मनात असं येतं." पण मग म्हटलं जाऊ दे. याच्यात वाद घालण्यात काय अर्थ आहे? हां, मग? मग काय फरक नाही पडत. आणखीन एकदा झालं असेल. नाही एकदाच झालं होतं. एकदाच झालेलं. पण म्हणजे असं जेव्हा होतं तेव्हा काय म्हणजे वाईट वाटलं असेल ना अगदी? मला वाईट अशासाठी वाटत होतं तेव्हा. हां. वाईट वाटलं होतं रादर. तो पिरियड माझा खूप वाईट होता. हो. इनामी नंतरचा. अच्छा. हां. इनामी आमचा पुण्याला खूप चालला हो. आणि मुंबईला रिलीज व्हायच्या आधी माझ्या सासऱ्यांना अटॅक आला. हो. अच्छा. हां. त्याच सुमाराला माझ्या दीराचं लग्न पण झालं आणि मुंबईच्या रिलीजला आम्ही जास्त लक्ष देऊ शकलो नाही. हां, आणि राजकमलकडे आम्ही डिस्ट्रिब्युशन दिलं होतं. हां, तर त्यांनी पण व्यवस्थित काय केलं नव्हतं डिस्ट्रिब्युशन जे काय असेल ते. हां, आम्ही जबरदस्त लॉसमध्ये गेलो होतो. आमच्याकडे हां. जे काय होतं ते सगळं गेलं म्हटलं तरी चालेल. अरे बापरे! आणि त्या आणि असा पिरियड सुरू झाला तो फेज कारण माझी सासू तेव्हा मालवणला राहायची. माझा दीर त्याचा ट्रॉलर होता. हां, तर ती मालवणला राहायची. तर इथे मी, माझं मिस्टर आणि सासरे आणि मुलगा असे हां. होतो. मुलगा काहीतरी 3-3.5 वर्षाचा असेल. मग सकाळपासून आम्ही उठल्यापासून फोन सुरू, की "यार आमचे पैसे कधी देणार? आमचे पैसे कधी देणार?" आणि सगळ्यांचे पैसे अडकले ना. हां, तर काय करायचं, काय करायचं? सगळ्यांचं क्लिअर तर करायचं. मग आम्ही लिस्ट काढली कोणाकोणाचं काय. म्हटलं द्यायचं म्हणजे द्यायचं कुठून द्यायचं हा प्रश्न आहे ना. आमच्या काही जागा होत्या, पण ते लगेच विकल्या जात नव्हत्या. आणि रोजचं याचं काय? आणि तिकडे पण ते ट्रॉलरचा काही ते बिझनेसचा काही प्रॉब्लेम होत होता. म्हणून इकडून पैसे आम्हाला तिकडे पण पाठवायला लागत होते. मग एका दिवशी आम्ही डिसाईड केलं, की आपण एक काम करूया, अण्णांना तिकडेच पाठवूया मालवणला. माझा मुलगा आणि माझे सासरे दोघांना आम्ही मालवणला पाठवलं. म्हणजे आपण दोघं इकडे काहीतरी लढू. हं. त्यांना त्रास नको, की त्यांना रोज आपले फोन ऐकायला मिळतायत किंवा काय. आणि मग नंतर आम्ही दोघांनी मला सीरियल तर सगळ्याच मेन लीडच्याच मिळत होत्या. हो. पण तेव्हा कशी सीरियल अशी मिळत नव्हती. एपिसोडिक असायचं. हां, बरोबर आहे. हां, हां, एपिसोड्स आहेत. 2 एपिसोड असायचे किंवा तर जवळ-जवळ 4-5 दिवस, 6 दिवस असे कामं असायची. हां, तेव्हा मी ती सीरियल करायची. म्हणजे 3 नाटकं सुरू होती, पिक्चर सुरू होते. त्यामुळे कंटिन्युअसली काम माझं सुरू होतं. तर तो पैसा मला ना माझं घर चालवायला आणि लोकांची देणी फेडायला त्याच्यासाठी आम्ही वापरत होतो. कारण आपण घरात आहे ना खिचडी खाऊन राहतो का उपाशी राहतो कोणी बघत नाही. नाही करेक्ट आहे. हां, सेटवर तुम्ही गेलात तर कोणत्या गाडीतनं उतरताय हे लोकं बघतात. हां, मुळात आपली इंडस्ट्री ही अशी आहे. हां, त्यामुळे आम्ही घरात काय खातो हा याचं काय पद्धत नव्हतं. पण तिथे माझे सासू-सासरे आणि त्यांना सगळं व्यवस्थित मिळायला पाहिजे. मुलगा तिथे आहे त्यांना मिळायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही पैसे जमा करून तिथे पाठवायचो. आणि मग इथे माझे मिस्टर काही डिरेक्टर्स होते त्यांना असिस्ट करत होते. असं दोन्ही मिळून आम्ही करत होतो. एक अनुभव सांगतो एक त्याच्यातला. काय सांगणार देव कसा पाठीशी असतो कधी-कधी आणि कधी-कधी कसा नसतो. कशी परीक्षा घेतो. हां, एका दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला पूजनाला आमच्याकडे मोठी पूजा असते. तर माझा कुठलातरी चेक प्रोड्युसरने दिलेला बाउन्स झाला. तर मी त्याला फोन केला. तो म्हणे, "अरे, अरे प्रॉब्लेम हो गया." असं तसं झालं आणि आमच्याकडे जे पैसे होते ऑलरेडी पाठवले होते गावी, की आता ते आले की आपल्याला होऊन जातील. आणि झालं. बाउन्स झाल्यानंतर आमच्याकडे काय ना कट टू कट काहीतरी 150 वगैरे काहीतरी रुपये होते खिशात हां, काहीतरी. हां. मग राजू एकदम त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "अरे यार, काय अर्चना?"
की पूजेला पण काही नाही आता, ₹150 काय करणार आपण? म्हटलं होईल रे सगळं व्यवस्थित होईल जा. पण थोडंसं घेऊन ये प्रसाद वगैरे आणि साखर ठेवूया देवाला. देवाला माहीत आहे ना सगळं, त्यानेच तर केलंय सगळं. तर म्हटलं जे काय त्याला असेल ते. सगळं हां, माहीत आहे. बरोबर आहे. म्हटलं हां, फुलं-बिलं काही घेऊन ये, हार-बीर. हां, आणि नेमका त्या दिवशी तो माणूस कॅश घेऊन आला. ते चेक माझा बाउन्स झाला होता आणि हां. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ओह! घेऊन आला. म्हटलं बघ हां, देवीला वाटतं चांगल्या थाटात पूजा व्हायला पाहिजे. हां, तिने पैसे पाठवले. जा आता परत जा आणि चांगली मिठाई घेऊन ये. असं बरेचदा हात पण दिलाय देवाने. हां. बरेचदा हात काढला पण आहे. म्हणजे आधीच आम्ही इतके दुःखात होतो इनामी आणि त्याच्यात मी पुण्याचं एक नाटक घेतलं होतं. त्याला बऱ्यापैकी चांगले पैसे मिळत होते मला. त्याचे दौरे वगैरे पण उत्तम असायचे. हां. तर त्यामुळे सगळं चांगलं होतं. तर एकदा शो करायला मी गेले, तर त्याच्यात एक माणूस कोणीतरी नव्हता. तर प्रोड्युसरने माझ्या मिस्टरांना विचारलं, "तुम्ही कराल का रोल?" तर तो म्हणाला, हां, "हां, करतो, करतो." एखाद 2 एंट्री काहीतरी हां. होती. "हां, करतो" म्हणाला. आम्ही मुंबईला आणि पाऊस होता तेव्हा. आम्ही मुंबईला आलो, तर आमच्या घरी यायचा रस्ता आहे, थोडा हाईट आहे आणि नंतर असं कुर्ल्या लागतं. कुर्ल्याला हो, राहायचे ते होते तर तेव्हा. गुरुलाची बरोबर आहे. तर आम्ही आलो तर रिक्षा थांबवतो, कोणी रिक्षा थांबायलाच तयार नाही. आम्ही चालत, चालत पुढपर्यंत आलो. बघतो तो काय अख्खा रस्ता पाण्याने भरलेला. अरे म्हटलं इतका पाऊस झाला? कारण तिकडं पुण्याला पाऊसच नव्हता. म्हटलं हा इतका पाऊस कसा झाला? आणि घरी आमच्या जसं आम्ही घरी पुढे जातोय, लक्षात आलं बिल्डिंगमध्ये पण पाणी भरले आणि आमचं ग्राउंड फ्लोअर. आणि म्हटलं, "राजू" आणि काय होतं ते आपलं कुर्ल्याचं घर लहान होतं. तर त्यामुळे एक बेडच्या खाली जी जागा असते, त्याच्यात आम्ही इनामी डिकाच्या कॅसेट वगैरे, वगैरे त्या सगळ्या ठेवल्या होत्या. आम्ही जितके सीरियल्स केल्या होत्या, त्याच्या कॅसेट्स ठेवलेल्या होत्या. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी हां, हां, त्याच्या हां. खाली, की सतत गरज पडत नाही मी म्हणून. आपली मालमत्ता वेगळ्या प्रकारची. आपली, आपली. हां, तर आणि बरेच फाईल्स, लग्नाचे सर्टिफिकेट्स वगैरे जे महत्त्वाचे असतात ते डॉक्युमेंट्स त्याच्यात, कपाटात काही ठेवल्या होत्या. आणि घरी गेलो तर घरात इतकं-इतकं पाणी. म्हटलं म्हणजे बेड तर बुडाला. उघडून काय उपयोग नाही. म्हणजे थोडंसं काय वाचलं असेल तर आतमध्ये पाणी झालंय. ओह! म्हटलं आता काही उपयोग नाही. आणि नंतर उघडलं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पाणी गेलं. चिखल घरात सगळा, घाण सगळं आलेली बाहेरून. ते उघडलं तर सगळं साफ झालेलं होतं. राजू म्हणतो, "जर काय आपल्याला वाटत होतं थोडं प्रिंट्सचं काहीतरी त्याचे प्रिंट्स काढूया, आणखीन काहीतरी करूया. बरोबर आहे, बरोबर आहे. काहीतरी हां, त्याच्यातनं काय पैसे मिळतील किंवा हां, काय." म्हटलं, "ते पण देवाने आपल्याला हातातून काढून घेतलं." म्हटलं, "परीक्षा देव बघतो ना, तो अशी बघतो, की अरे! तुम्ही कुठपर्यंत टिकू शकता, कुठे तुटू शकता. म्हणजे तुमच्या मागे तो आहे आपल्याला माहीत आहे. पण तो पण परीक्षा बघत असतो ना, की हे बघ, आता काय करशील? आता काय करशील? पण नंतर त्यांनी चांगले दिवस पण दाखवलेत, नो डाउट. हां, ते पण आहे. असतंच. मग पण तुम आमचा एक मित्र खूप चांगला बोलायचा नेहमी की असं काहीतरी झालं, प्रॉब्लेम काहीतरी होता त्याचा, की बरंच त्याचा बिझनेस होता, तो नाहीसा झाला किंवा काय. तर तो नेहमी म्हणायचा, "अगर वो दिन नहीं रहे, तो ये दिन भी नहीं रहेंगे." म्हणजे ते दिवस राहिले नाही, तर हे हां. दिवस सुद्धा राहणार नाहीत. हे चक्र आहे येस. ना. चक्र आहे. बरोबर आहे. चक्र आहे. तर हे हां, दिवस पण राहणार नाही. हे जातील की. मी पुढच्या दिवसाची वाट पाहतोय. ते दिवस परत येतील. तर हां, असं असतंच ना. तर आमचे ते दिवस पण गेले. लोकांचे पैसे देता आले. सगळ्यांचे पैसे दिलेत. असं हां. कोणी नाही की आमचे पैसे राहिलेत असं म्हणू शकतील. त्यामुळे तो फेज होता आणि तेव्हा तो खूप कठीण फेज होता. माझ्यासाठी अशासाठी होता, की मला ते लोकांना दाखवायचं नव्हतं, की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून. करेक्ट. आणि ते केलं ना, की तो एक मिंधेपणा येतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्या टर्म्सवर तुम्ही काम करू शकत नाही. प्रत्येक समोरचा माणूस तुम्हाला गृहीत धरतो. बऱ्याच गोष्टी आपल्या इंडस्ट्रीत असतात त्या. त्यामुळे मला त्या माझ्या याच्यातच करून काय म्हणतात माझ्या काय म्हणतात आत्मसन्मान ठेवून मला काम करायचं होतं. पण त्यावेळेस म्हणजे सगळे प्रोड्युसर इतके चांगले भेटलेत मला, की त्यांना कधी पैशासाठी मागावं लागलं नाही, की मला पाठवून द्या किंवा काय. एक प्रोड्युसर मला असं भेटला होता, नो डाउट आपला मोठा डिरेक्टर आहे. प्रोड्युसरचा पिक्चर मी केला होता आणि तिथे मला खूप गरज होती पैशाची. मला पाठवायचे होते पैसे घरी हां. मारवंडला आणि मी त्यांना म्हटलं, की माझे या इन्स्टॉलमेंट राहिलेलं आहे. तर अकाउंट्सला सांगितलं. तर तो म्हणाला, की सांगतो हां, सरांना सांगतो सरांना. 2दा झालं, 3दा म्हटलं हा सांगतो की नाही सांगत आहे. आणि माझी गोंधळ असा होता ना, की काहीतरी खूपच सिरियसली काहीतरी झालं होतं तिथे. त्यांना अर्जंटली पाठवायचं होतं. तर म्हणून मी डायरेक्ट ते प्रोड्युसर कम डिरेक्टर त्याला फोन केला,
की म्हटलं असे असे माझे पैसे जर मिळाले तर बरं होईल. तर त्यांना इतका राग आला मी पैसे मागितले म्हणून. अरे हां, त्याच्यानंतर पुढच्या पिक्चरला कोणत्याच घेतलं नाही मला त्यांनी. सुट्टी. हां, पैसे नंतर मागणं गुन्हा झाला. गुन्हा झाला. तर मग नंतर काही वर्षांनी माझ्या लक्षात आलं, की म्हटलं आपण म्हणतो मोठा माणूस आहे. मी काय विचार केला, की माझ्याकडे पैसे नाही. पण हा इतका मोठा माणूस आहे, याच्याकडे पैसे असतीलच ना तेवढे. हो, हो. आपण नाही असा विचार. पण म्हटलं मोठ्या माणसाची त्याची आपली दुःख असतील ना. त्याक्षणी त्याच्याकडे पण पैसे नसतील. पण त्या क्षणी आपलं नसेल हजारांचं दुःख किंवा लाखाचं दुःख त्याचं 10,00,000चं 15,00,000चं असेल दुःख, जे काय असेल ते. हो, पण त्याचं दुःख सरलं त्यांनी पैसे तर द्यायला पाहिजे राहिलेले. पण नंतर दिले. मग पार्टीला जेव्हा पिक्चर रिलीज पार्टीला भेटलो मी, तेव्हा मला माझ्याकडे येऊन मुद्दाम त्याने विचारलं, "मिळाले पैसे?" म्हटलं हां. आणि मी तेव्हा हे सांगू शकत नव्हती. मला काय गरज होती किंवा हां. कशामुळे मला तुम्हाला फोन करायला लागला, हे सांगू शकत नव्हते तेव्हा. तर मी गप्प बसलो. मी काही बोलले नाही. पण हे फारच कमी असं एखाद वेळेसच झालंय. पण अदरवाईज सगळ्यांनी वेळेवरच पैसे. दिले पैसे. पण मला एक सांग, आता तू बोलता म्हणाली पुण्यामध्ये इनामेरडे का चांगला चालला. म्हणजे राजू पार्सेकरनी खूप मेहनत घेतली सिनेमावर, बरोबर आहे? हां. मग त्या यशाचं काय रहस्य असेल? माहीत नाही का? पण पुण्याला ना लक्ष्मी थिएटरला चालला हां, होता. लक्ष्मी थिएटर नॉर्मली कोणी रिलीज करत नाही. हां. आम्हाला म्हणून मी तुला हां, प्रभातला डेट मिळेना. हां. तर आम्हाला घाई होती की रिलीज बरोबर त्या पिरियडला करायचं प्रभात असं किंवा काहीतरी विजय, होतं. हां, भानुविलास ही आपली असं अलका, होतं. ही आपली तर आम्ही पुण्यातली थिएटर्स. तो म्हणाले लक्ष्मीला होतंय. तर सगळे म्हणाले आता काय करूया? दुसरं थिएटर त्याच्या हां. तेव्हा काहीतरी सीरीज चालली होती दादा कोंडकेंची प्रभातमध्ये. हां, त्यांच्या अच्छा. पुढे पिक्चरची. तर हां, त्यामुळे ते काहीतरी पुढचे 6-7 महिने नव्हते हां. आणि असं बाकीच्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स होते. तो कारण तर प्रभात कायम बुकिंगच असायचं हं, हं. प्रभातचं. बरोबर आहे. तर हां. त्यामुळे मग असा विचार केला की चला लावूया ना लक्ष्मीला. की नंतर मग पुढे थाटात करूया. आणि तेव्हाच म्हटलं ना म्हणजे सासऱ्यांचं हां, हार्टचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणून लक्ष्मीला केला. तर असं केलं की चला सुरुवात होऊन जाऊ दे. हां. आणि तो इतक्या दणक्यात चालला तो पिक्चर. म्हणजे सगळ्यांचे आम्हाला फोन यायला लागले. ब्लॅकनी विकतात आम्हाला तिकीटं मिळवून द्या ना. अच्छा. हां, हां, आम्हाला असं झालं की अरे वाह! हां, चला सुटलो. म्हणजे हां. इतका इतका चालतोय. बराच चालला तो तिकडे. हो. आणि मग आम्हाला कॉन्फिडन्स वाढला ना. मग पहिला जेव्हा पत्रकार परिषद होती तिकडे पुण्याला, तेव्हा पत्रकारांच्या समोर सगळं बोलणं-बिलणं झालं. तिथे डिस्ट्रिब्युटर्स आले होते. अ, पाटकरांना पैसे देऊ केले, हां. की आम्ही मुंबई, पुणे वगैरे घेतो वगैरे म्हणून. तर पाटकर जोशात ना. पाटकर म्हणाले, "नाही, मी रिलीज करणार." हां, तर म्हणे, "अहो द्या ना आम्हाला, आम्ही करतो." म्हणजे त्यांनी हां. बघितला होता पिक्चर आणि त्यांना चांगलं आवडला नाणं होता. आहे. हां, तर तो म्हणे, "नाही, नाही, मी पिक्चर आहे." म्हणतात ना, जेव्हा तुमची बुद्धी विपरीत म्हणतात ना, विनाशकाले हां, विपरीत बुद्धी तसंच आहे ते. हां. तर त्यावेळेस सांगणार, "नाही, मी करतो" म्हणून आणि त्यांनी मग ते डिस्ट्रिब्युशन त्यांना दिलं होतं. तर अजून त्याला वाटतं, की मी त्या क्षणी तो विचार नसता केला, की मी रिलीज करतो म्हणून. हां. देऊन टाकलं असतं तर काही पैसे तरी हातात राहिले असते. नक्की, नक्की, नाही तर नक्की. काय. पण एनिवे पण हो. इथे मुळात काय झालं इथे पब्लिसिटी कमी पडली. इथे हां. पब्लिसिटी झालीच नाही. अच्छा. जेव्हा हां, 1 वर्षानंतर त्यांनी आमच्या हातात राजकमल प्रोडक्शननी आमच्या हातात ते सगळे पैसे दिले. हां. काहीतरी ₹4,300 काहीतरी दिले हो. आम्हाला. हां. तर राजू म्हणाले, की "इतकं टुरिंग थिएटर आहे, सगळं आहे. तिथे तुम्हाला काहीच मिळालं नाही?" तो म्हणे, "नाही, नाही. तिकडे असा लॉस झाला, तसा लॉस झाला वगैरे." आणि पब्लिसिटीचे सगळे पोस्टर्स, बॅनर्स सगळे त्यांनी पाटकरांकडे दिले. त्यामुळे मी हे घेऊन काय करू? मग त्याने काही काय वाईट बोललं असेल ते. पण तो म्हणाला, "अरे हे लावलंच नाही तर लोकांना कळणार कसं पिक्चर लागलं म्हणून? पिक्चर लागलेला लोकांना कळायला पाहिजे ना. याच्यासाठी तर लाखो रुपये खर्च करून तुला मी पब्लिसिटीचं सगळं दिलंय ना वस्तू. फक्त लावायचं काम करायचं होतं आणि ते पण नाही केलंस तू. त्यामुळे तो पिक्चर मुंबईला कधी आला, कधी गेला कळेलच नाही." हो, बॅड लक. दुर्दैव. हां, तो खूपच ते लॉस झाला. बरं, तुझ्या बोलण्यामध्ये एक अजून एक आलं, की आपली इंडस्ट्री अशी आहे, की तुम्ही कोणत्या गाडीतून उतरतात हे पाहिलं जातं. हा खरं काय प्रकार आहे सगळा? हां, असाच प्रकार आहे. अच्छा. आता मी पुण्याला आणखीन एक किस्सा सांगते. म्हणजे इनामीना डिकाच्या सुमारास असं आहे. मी पुण्याचं नाटक घेतलं होतं. अच्छा. हां. ते पण गरज होतीच त्या हां. पैशाची. तर चांगले पैसे मिळत होते वगैरे, वगैरे जे काही असेल ते. तर कधी-कधी तर असं व्हायचं ना, की पुण्यापर्यंत जायचे पण पैसे नसायचे हो, माझ्याकडे. अच्छा. हां. तो शो लागलेला आहे आणि दौरा आहे. हां. आता दौरा लागलेला 8-10 दिवसाचा तर म्हणजे 10 दिवसाचं आपलं कॅल्क्युलेशन असतं, इतके हां. पैसे मिळतील. तर मग
काय करायचं, काय करायचं? आणि माझं आणि मिस्टरांचं नेहमीच असं होतं, की कोणाकडे हात पसरायचे नाही. हा. जे काय असेल ते आपलं बघून. मग रद्दी काढ, मध्यमवर्गीय रद्दी मानसिकता. काढ, दारूच्या पार्ट्या झालेल्या बाटल्यांचे बाटल्या काढ, काय डब्बे असतील हा, सगळे काढ, मग बोलव. हा, म्हणजे काय असेल तर आमचं होऊन जायचं. हा. तेव्हा एशियाडच होती ना तिकिटापुरते पैसे निघायचे. तिकिटावर. हा. आणि मग राजू अडकलेला घरी. हम्म. तर मग माझी तेवढी सोय झाली, की मी बसनी हा. दादरला गेले, की तिथून एशियाडने जायचंय. हा. एशियाडने गेले, की मी मी माझ्या प्रोड्युसरला म्हणायचंय, की "बाबा मी एक गाडी बुक केलेली आहे. तिचं इन्स्टॉलमेंट द्यायचंय हा. आणि मला काहीतरी मला पैसे थोडेसे ॲडव्हान्स मिळतील का?" आता त्याच्यात मेन लीड म्हटल्यानंतर तो नायकचला म्हणतो बिचारा हो, हो, प्रोड्युसर. हो. तर तो द्यायचा मला पैसे. हा. आणि मग मी तशीच रिक्षा घ्यायची हा. आणि संध्याकाळचा वगैरे शो असायचे. हा. तसं रिक्षा घेऊन पुन्हा एशियाडला यायची. एशियाडला तो ड्रायव्हर असायचा. त्यांना म्हणत, "दादा एक काम करा ना, हा एन्व्हलप द्या ना, तिकडे येतो माणूस येईल हा. त्याला द्या." हा. तर ते पण बिचारे चांगले असायचे. हा. तर ते म्हणे, "हां, देतो ताई." मग मी तिथून आपल्या घरच्या नंबरवर फोन करायचे, की गाडी नंबर हा, हा आहे. हा. बस ड्रायव्हरचं नाव हे आहे. हा. इतक्या वाजून इतक्या वाजून त्याने पोहोचणार आहे. हा. मग मिस्टर पाटकर काय करायचे, आमच्या ओळखीचा एक पंजाबी ड्रायव्हर होता. अच्छा. त्याला फोन करायचा, की "आ जाना दादर जाके आते हैं." हा. कारण त्याला पैसे द्यायची गरज नाही ना, की हा. उतरायची गरज नाही हा. त्याच्यातनं. की तो त्या टाईमला निघायचा तो कुर्ल्याहून हा. आणि थांबायचा हा. एशियाडच्या तिथे. हा. मग ती गाडी आली, पैसे घ्यायचा आणि मग त्याच गाडीने पुन्हा कुर्ला. अरे असं वा. करून हां, असं करून तो म्हणजे त्याचं तिकडे सेट होऊन जायचं. त्याला काही करेक्ट. बाकीची कामं असतील, काय हा. असेल. पण त्याच्याकडे पैसे नाही तो हलणार कसा? हा. कामं करणार. हा. बरोबर आहे. कामं दोघांनी करणं खूप महत्त्वाचं होतं तेव्हा. बरोबर आहे. हा. तर त्यामुळे मग मग असं असं करून आम्ही झालो. पण आम्ही मस्ती पण खूप केली आहे. असं नाही अच्छा. की दुःखात अरे दिवस कसे जातील वगैरे. हा. आम्ही धमाल करत होतो. हा. म्हणजे आज काय माझा काय शूटिंग नाही, तुला काही काम नाही. मग चला तेव्हा काय डी होते ना. हो, डीव्हीडी वगैरे. हा. हां. आमच्या मित्राकडे ते होतं डी हा. कॅसेट VCR. होत्या हां, व्ही-सी-आर आणि हा. डी वगैरे. तर तो व्ही-सी-आर तो काहीतरी ₹150 काहीतरी मिळायचा एका दिवसाचं. करेक्ट. हां. हा. तर आम्ही त्याला म्हणायचो, "हे 150 तू लिहून ठेव हां, ₹150 आमचे." हा. तर नंतर देतो. हां आणि मग आपलाच मित्र म्हटल्यानंतर जुने पिक्चर सगळे हां. हा. मग एकदा काय गुरुदत्त हा. अरे वा. फेस्टिव्हल. हा. फेस्टिव्हल म्हणजे कसं गुरुदत्तचे सकाळी सगळे पिक्चर. हां, 7:30 वाजता नाश्ता-बिष्टा सगळं करायचा, हा. चहा वगैरे घ्यायचा आणि बसायचं. हा. कागज के फूल लाव. अंघोळ-बिंघोळ काय म्हणणं, हां. मुद्दा नाही. अ, नाश्ता करून बसायचं आणि गुरुदत्त जो सुरू करायचा, कागज के फूल जे काय प्यासा, असेल साई प्यासा बिवर बिसा गुलाम सगळं. सगळं. चौधरी का चांद आमचे वगैरे. मित्र होते, आमचे काकाच आहे म्हणजे सासऱ्यांचे मित्र, आळवे काका म्हणून. तर त्यांना सांगितलं होतं मुलांकडे लक्ष द्या म्हणून. हा. तर ते जाता-जाता ऑफिसमध्ये असे डोकावून जात आहे, "काय चाललंय?" वगैरे असं. हा. तर गुरुदत्त लागलाय हो. हो, थांबा हां, बसतो. तसं बसले, की ते हलायचंच नाही. मग शेवटी ना ऑफिसला दांडीच मारायचं ते. अरे वा. अच्छा. कारण हा. दुपारी मग मध्ये 2च्या मध्ये गॅप असते ना, हा. मग थांबा आता. खिचडी लावून येते. खिचडी लावून झाली, की मग थांबा प्लेट आणते. हा. असं करून आम्ही अख्खं पिक्चर कुठेही कोणाचंही मध्ये न हा. अडकता. असं करून मस्त एन्जॉय करायचो. रात्री 7:30-8 वाजतापर्यंत शेवटचा पिक्चर व्हायचा आणि मग झोपायचो. असे फेस्टिव्हल करायचो मी. अच्छा. गुरुदत्त केलेत, राज कपूर केलेत, अ, बऱ्याच लोकांचे केलेत. राजेश खन्ना केला असेल, सगळं केलं. राजेश खन्नाचा नाही एवढा होता. का? पण आणखीन कोणाकोणाचे केले होते? बऱ्याच लोकांचे केले होते. नौकेतन गेलं असेल. नूतन हा. नूतन नूतन मला वगैरे जाम गेलं असेल. आवडायचे. हा. नूतन जाम आवडायचे. नूतन फार आवडायचे. त्यामुळे नूतनचे चित्रपट नूतनचे. करा सगळे. अच्छा. बरं, ही इंडस्ट्री अशी का पण? अशी का पण म्हणजे अशीच आहे. मी तुम्हाला सिरियसली सांगू का? ताई अजूनही काही गोष्टी बघितल्या ना, की मला थोड्याशा खटकतात. बहुतेक माझा नेचर ते नसल्यामुळे पण असेल बहुतेक. लोकांना त्याने काही फरक पडत नाही. हा. रादर मी असं बघतोय ना, की काही-काही आता काही सेटवर सुद्धा जसं तुमचं प्रोडक्शनचं टीम आहे किंवा डिरेक्टरची टीम आहे. तुमचं एकमेकांशी बरं आहे. तुम्हाला घेणं-देणं आहे हा. आतमधलं हा. जे काय चिरी असेल तुमचं काय. तुमचं सेटिंग आहे एकमेकांशी. पण तुमच्या अंगावर जेव्हा बॉम्ब पडतो, प्रोड्युसरला कळतं, काहीतरी सापडतं, की हे असं झालंय. तर काय होतं, की तुम्ही दोघं जण आपले जीव वाचवायला किंवा आपली कामं वाचवायला तिसऱ्या कोणाला तरी बकरा करता, की त्याचा काही संबंधच नसतो. अच्छा. हे पण हा. मी बघितलेलं आहे, की इतके म्हणजे इतके वाईट की आणि त्याच्या वेळेस त्यांना बाकी सेटवरचं कोणी पुढे येत नाही, की "अरे कशाला त्यांना मध्ये घालताय?
काय संबंध? तुम्ही काय केलं ते बघा ना पहिलं. हां, बरोबर आहे. हा जरा थोडा आधी ही गोष्ट फार कमी होती. आता लोकं फार काय म्हणतात व्यक्तिकेंद्रित झाली. हां, आत्मकेंद्रित स्वतःपुरतं म्हणा बघायचं. किंवा अप्पलपोट म्हणतात ना, हां, अप्पलपोटी हां, तसे झाले, की स्वतःचा विचार करा, बाकी मरू देत सगळं. असे झालेले आहेत, की स्वतःच्या गादी वाचवा. हां. मग किती कोणी समोरचा माणूस किती चांगला वागू देत, त्याने काय फरक पडत नाही कोणाला. काय पडलेलं नाही कोणाला. आता इंडस्ट्री फारच वेगळी होत चालली असं मला वाटतं. अच्छा. हां. काय बदल वाटतो? तेच मला हाच बदल वाटतोय, की फारच प्रोफेशनल झालेत लोकं. एक आपुलकी जी असते ती फार खोटी-खोटी आहे. आहे, हां. पण ती खोटी-खोटी. तो जिव्हाळा नाहीये. जिव्हाळा नाहीये तो. जो आपुलकी किंवा जो प्रेम जे प्रेम मनापासूनचं होतं, हां, ते आता प्रेम दाखवतात नो डाउट. हां, पण ते कितीचं आहे खरं हां. कठीण आहे सांगणं. मग तसं प्रेमात पडण्याची काही गरज नाही आता. हां, म्हणजे भूमिकेच्या आता प्रेमात कोणाच्या प्रेमात पडू मी? नाही, नाही, नाही. पण कोणाच्या म्हणजे हा पण एक प्रश्न आहे. आ, हां, मग हा आतापर्यंत घडलं नाही. आतापर्यंत जमलं नाही. आता काय जमणार आहे आता मला? काय जमणार आहे? खरं पण आहे. भूमिकेच्या प्रेमात पडावं. काय ती तर पडणारच नाही. चांगली भूमिका मिळू दे बघा. बस. आता ते प्रेक्षकाने सांगते, प्रोड्युसरला, डायरेक्टरला सगळ्यांना सांगते, की प्लीज मला चांगली भूमिका द्या पुढची. बरं मला सांग, की तू सोशल मीडियावर एवढी ॲक्टिव्ह असते. हा आनंद, ही ऊर्जा ही नेमकी कशी सुचली? ही काळासोबत बदललं पाहिजे? याची सुरुवात अशी झाली ना, की आमच्या सेटवर जेव्हा नुकतंच सुरुवात होतं. तर यश म्हणजे अभिषेक देशमुख, तर तो काय माझ्या रूममध्ये असायचा. गप्पा मारायला असं तसं. हं. तर तो म्हणे, "अर्चिता तू कर ना, तुझं Instagram सुरू कर, Insta सुरू कर." अरे मग ते Instaवर ते बघायचं ना, मला किती लाईक आले असे रोज ते हां, सगळे मुलं-मुलं बघायचे. अरे म्हटलं मला कोण ओळखणार आता? माझी जी पिढी आहे आधीची, हां. ते किती लोकं Insta वापरत असणार? कोण बरोबर आहे. नाही. हां, तर म्हटलं आताची नवीन पिढी जी आहे ती मला ओळखतच नाही. त्यांना काय माहीत मी किती कामं केली ती. हां, तर म्हटलं आता उगाच तुम्ही Instaवर नाव टाकायचं आणि 10 किंवा 20 लोकं येतील हां, लाइक म्हणून. तर हां. म्हटलं त्यात पचकाक होईल आपला. त्याच्यापेक्षा नको. त्याने नाही, नाही तुला असं वाटतं तसं काही नाहीये. असं करून अभिषेक देशमुखने Instaचा माझा अकाउंट ओपन करून दिलं अच्छा. हां. आणि त्याच्यानंतर तो मग मध्ये-मध्ये मी काही-काही टाकत असते. मालदीवची ट्रिप. हां, मालदीवची ट्रिप, देवरूप बालीची टाकायची अजून बाकी आहे. कुठली? बाली. अच्छा, ती टाकायची बाकी आहे बालीची का? बाकी आहे. असं टाकत राहते मी. त्यांना पण आवडतं. एक तो छान ना प्लेझेंट आहे म्हणजे अगदी. हां. नव्या पिढीशी जुळून घ्यायचं, हो. असं आहे. आणि मग छान सूनबाई वाटतं. वगैरे? सुनबाईवर तिचं चाललंय तिची कामं. अच्छा. सासूगिरी नाही करत ती? नाही. आपण शांत राहावं, समोरच्यानी शांत राहावं बस अपेक्षा तीच. हां, हा तुझा म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान झालं, तत्वज्ञान. की आयुष्याचा अनुभव झालाय. जिओ और जिनो दो. शुअर केलेलं. तर अर्चना आता आपण रॅपिड फायर घेतोय. सून लाडकी सासरची की लपवा-छपवी? सून लाडकी सासरची. काय विशेष कारण? अ, व्ही.के. नायकांचाही पिक्चर होता ना? व्ही.के. नायकांचा पिक्चर होता. रोल चांगला होता. खूपच हां, चांगला होता. चांगली गाणी पण होती माझ्यावरती. मजा आली पण पुण्याला केलं होतं मी शूटिंग त्याचं हां. आणि खूप मजा आली होती तो पिक्चर करताना. सगळं फॅमिली पिक्चर होतं ते. फॅमिली पिक्चर होता. लपाछपी पण छान होता. म्हणजे तो म्हणजे दोन्ही मला करायला खूप आनंद झाला. हां, त्याचं प्रत्येकाचं काय म्हणतात ॲटमॉस्फिअर वेगळं होतं. काम करणारी माणसं वेगळी होती, हां. कलाकार वेगळे होते. त्याच्यावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा शिकतो पण ना. बरोबर आहे. नुसतं नुसतं काम करून आपली वाक्य बोलून बाजूला नाही होत. नाही. आपण जेव्हा काम करतो तेव्हा बरेच आता अविनाश खडशीकर घ्या किंवा सुधीर जोशी घ्या. ही त्यांची वाक्य असून सुद्धा त्यांच्या इन बिटवीन लाईन्स असतात ना, ते हां. डेव्हलप करायचे. करेक्ट. तर आपल्याला ते शिकायला मिळतं, की ही माणसं काय करतात? हे अशी कशी करतात? इतकं म्हणजे छोटासा सीन सुद्धा इतकं छान फुलवतात ती लोकं. कारण ते दोन्ही स्टेजवरची माणसं. मी तर हां, त्यांना एखादी 2 वाक्य जरी दिली आणि सांगितलं पुढचं करा तुम्ही, हां, तरी ते आपलं डेव्हलप करायचंय. तर हे हां. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला. करेक्ट आहे. हां. तर त्यामुळे प्रत्येकाचा गोडवा वेगळा आहे. दोन्ही चांगलीच आहे. दोन्ही पिक्चर मला येस. आवडतात. आभास हा आई कुठे काय करते? आई कुठे काय करते? नागपूर की कुडाळ? दोन्ही. काय नागपूर माहेर म्हणून? हो, नागपूर माझा जीव आहे. तिथं माझा जन्मच झालाय.
हा आणि कुडाळ म्हणजे तिथे माझ्या चामुंडा देवीचं मंदिर आहे. हा तिथे माझं दुसरं घर आहे गावातलं. हा त्यामुळे दोन्ही अशी लोकल ट्रेन की मेट्रो? मेट्रोत अजून गेलेलं नाही मी. ह्या मेट्रोने लोकलने प्रवास बराच होतो? प्रवास केलाय. मी अजून काही मुहूर्त झाला नाही माझं. काय? हो? हो, मी अजून गेले नाही कधी. मग लोकल ट्रेनचा एखादा अनुभव ज्या तुला ओळखायला लागले लोक, की बाबा ही अभिनेत्री आहे. पण आपल्याकडे ना मराठीत तरी असं आहे मी बघितलंय ना, की लोकं त्रास देत नाही. उलट तुमचं कौतुक करतात. फोटो काढतील, हे करतील, ते हां, करतील. बसायला जागा देतील. त्रास देत नाही कोणी असं. हां. तर ते अनुभव छानच होते. एखादा सांगशील? मी एकदा मी गुजरातीत नाटक करत होते. अच्छा. हां. तेव्हा मी चर्दी रोडकडे काहीतरी चालली होती रिहर्सलला. तर ती एक बाई मला दुसऱ्या सीटवर बसली होती. तिथून आली. म्हणाली, "तुम्ही अर्चना पाठ कर ना." म्हटलं, "हां." "नका ना डायटिंग करू." मी खूप बारीक खूप डाएट करत होते तेव्हा बारीक होत हं. होते. हां, नका डाएट करू. तुम्ही हां, बऱ्या दिसत नाही. तुम्ही बारीक दिसला की. हां, तुम्ही गुटगुटीत चांगले वाटतात म्हणे. म्हटलं, "हां, हां. ठीक आहे. लक्षात ठेवेन." अ, कौतुकाने सांगतात आपल्या मनापासून. पण कधी असं झालं ओळखलंच नाही कोणी? कारण नाही. आपण एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्री आहात, पण आपल्याला लोकल ट्रेनमध्ये पण ओळखत नाही म्हणजे काय? नाही, नाही. ओळखतात असं एकदम ओळखत नाही. हल्ली म्हणजे आई कुठे काय नंतर ना लहान मुलं मला लवकर ओळखायला लागलेत. अरे कारण वाह! आपण नॉर्मली पंजाबी ड्रेस किंवा जीन्स किंवा काही पण हां. घालतो असं. हं. तर "बघा ना, कांचनाजी, कांचनाजी." आणि आई-वडील नाही. त्यांच्या डोक्यात होतं आंबाडा-बिंबाडा घातलेली हां, आहे ना. हां, हां, तर हां. ते म्हणतात, "हे काहीतरी काय, काहीतरी काय." "अहो, ही काय म्हणते तुम्ही कांचना आजी म्हणून." म्हटलं, "आहे." "हां." मग नंतर पुन्हा ते दुसऱ्यांदा बघतात. हां. अरे हो, खरंच आहे असं होतं. व्हेरी लहान मुलं पटकन ओळखतात असं. चित्रपट, रंगभूमी की मालिका? तिघांचं वेगवेगळं प्रेम आहे माझं. चित्रपट म्हणजे तुम्ही आयुष्यभर तुमच्याबरोबर राहतात ती. हां, जुन्या आठवणी, हां. तुम्ही केलेली कामं, ती कायम. अ, मालिकांचं आयुष्य कमी असतं. तुम्ही दुसरी मालिका केली की पहिली मालिका लोकं विसरतात. फार काही लक्षात राहत नाही लोकांना. हां, दुसरी मालिका आणखीन तुमचं काम जास्त चांगलं असेल तर ती लक्षात ठेवतात. हां. अं, तुमचा चेहरा ते विसरत नाही एवढंच आहे मालिकांचं हं. महत्त्वाचं. आणि तुम्हाला पेमेंट दर 3 महिन्याने मिळतं. पैसा महत्वाची मा गोष्ट आहे. मग हे मालिकेचं महत्त्व आहे. हां. आणि नाटक रंगभूमी. म्हटलं, रंगभूमी म्हटलं तर खरं म्हणजे ती एक संस्था किंवा एक ते स्थान आहे, जिथे आर्टिस्टला स्वतःवर काम करायला एक एक जागा मिळते. रोज प्रत्येक प्रयोगाला तुम्ही स्वतःवर काम करू शकता किंवा अ, म स्वतःवरती काय म्हणतात एक्सपेरिमेंट करू शकता वेगवेगळे पद्धतीने किंवा एकच वाक्य असेल तर वेगळ्या पद्धतीने मला काय त्याची रिएक्शन मिळते किंवा काय. तर आपण एक्सरसाइजेस ज्या असतात ना, हां, ज्या ऑडियन्सच्या समोर हां, तुम्हाला हां. करता येतात किंवा तुम्हाला ऑडियन्स आपण कारण जेव्हा तुम्ही पिक्चर करता किंवा सीरियल करता तुमच्यासमोर ऑडियन्स नसतो. तर कुठल्या वाक्याचा कुठला फोर्स काय रिएक्शन दिली आपल्याला कळत नाही तेव्हा. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. नाटकात कसं तुम्हाला तिथल्या तिथे उत्स्फूर्तपणे ती रिएक्शन मिळते. हां. तर तुम्हाला कळते, की हां, ही रिएक्शन लोकांना आवडते. तर ती आपण तिकडे यूज करू शकतो येस, बरोबर आहे. दोन्हीकडे, हां, दोन्ही माध्यमांमध्ये. हां. काही-काही काय असेल तर लोकांना हे आवडत नाही किंवा इथे लोकांना हे कळत नाही. हे जरा जास्त स्ट्रेस देऊन सांगायला पाहिजे किंवा जास्त मोठेपणाने सांगितलं पाहिजे किंवा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. तर हे सगळे प्रॅक्टिकल्स जे करतो ना आपण, हां. ते सगळे स्टेजवर करता येतात. मेकअप रूम की व्हॅनिटी? दोन्ही उत्तम आहेत. जे काही मेकअप रूम आता काही-काही मेकअप रूम तर इतक्या लहान आहे ना, हां. म्हणजे तुम्ही जांभई सुद्धा घेऊ शकत नाही. हां, लागला हां. असं ना. तर मेकअप रूम स्पेशियस थोडीशी असायला हवी कपडे वगैरे चेंज करताना. नसेल तर व्हॅनिटी पण ठीक आहे, काही नाही. पण व्हॅनिटी वन डोअर की टू डोअर? काय फरक पडत नाही हो. आपण काम करायला जातोय ना. हो, पण काही मेकअप ना व्यवस्थित करता आला पाहिजे. चांगलं सुख असलं पाहिजे बसायचं शांतपणे आणि सेटच्या जवळ असावी. बस बाकी काही नाही अपेक्षा. आपण काहींची अपेक्षा असते वन डोअर व्हॅनिटी पाहिजे, मला स्वातंत्र्य पाहिजे. तसं काही नाही. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? ओ-टी-टी नाही म्हणणार. कारण नॉर्मली आपण त्याच्यावरच जातो ओ-टी-टीकडे. कारण हां, आपल्याला वेळच नसतो दुसरं काही बघायला. तसं घेऊन जाऊन ओ-टी-टी. खरं म्हणजे मला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायला खूप आवडतं. थिएटर्समध्ये बघण्याचा अनुभव जो आहे ना, तो हां, वेगळा असतो. हां, एकतर तो स्क्रीनवर आपण जो ओ-टी-टीवर आपल्या छोट्या कॅमेऱ्यावर किंवा जे काय बघतो आपण, हां. तर त्याचा
स्क्रीनवरचा इफेक्ट आणि तो छोट्याच्या माध्यमातला इफेक्ट खूप फरक पडतो त्याने. साउंड वाईज, हां. डायलॉग वाईज सगळ्याचा. तर त्यामुळे काही-काही पिक्चर जे असतात ना, ते मी स्पेशली थिएटरमध्ये जाऊन बघते. ज्याला इफेक्ट्स असतात किंवा काय करेक्ट. असतात हां. ते तिथेच जाऊन बघण्यासारखे असतात. मग तू आणि एक थोडी मजा पण असते ना, ते हाऊसफुल टाळ्या समोसा शिट्या. समोसा, पॉपकॉर्न हां. हे आपण गेल्याशिवाय कसे विकले जाणार त्यांचे? त्यांचं एक घर चालायला पाहिजे की नाही? बरोबर आहे. विचार बरं. करायला लागतो सगळा. टाळ्या शिट्या आणि हां, टाळ्या शिट्या, सिंगल हां. स्क्रीनमधल्या टाळ्या शिट्या असतात ना, काय टाळ्या आणि शिट्या. हां, अच्छा, अच्छा. आता हल्ली फार कमी झाल्या हो, टाळ्या कारण शिट्ट्या. तो एका हातात समोसा असतो, एका हातामध्ये मोबाईल असतो. कोणी वाजवत नाही. टाळ्या कशा वाजवणार? कोणी वाजवत नाही. बरोबर आहे ना? पण तू त्यावेळेला कुर्ल्यामध्ये बघितलं असेल ना, कामरांमध्ये किंवा शीतलमध्ये हां, हां. वगैरे. तुझ्याकडे तेव्हा होती ती थिएटर्स हां, किंवा हां. हायवेला होतं ना? नाही आम्ही नाही गेलो कधी तिकडे. हां, पण तेव्हा खूप होते टाळ्या, शिट्ट्या, आहे ना. त्या नटराजला गेली असतील डान्स चेंबूरला. वगैरे असले की पैसे टाकणं. हां, ते मी अनुभवलेलं आहे. गाणं सुरू पडद्यावर. झाल्यानंतर पडद्यावर पैसे हां, उडवणं ही हां. ते संस्कृती होतं, ते होती. होतं, ते होतं. बरं ड्रायव्हिंग सीट की साइड सीट? नाही, नाही. ड्रायव्हिंग येते मला. येऊ दे, पण ते आवडतं काय? इथे बसायला आवडतं की इथे बसायला आवडतं? मी गाडी चालवत असेल तर ड्रायव्हिंग. नवरा असेल तर हां. साइड सीट. कटकट करतो का बरं? हां. मागे बघ, तिकडे बघ. उगाच. कोणाला टोकणार नसेल तर ठोकून मोकळा होईल. तू कोल्हापूरला शूटिंग केलंयस म्हणून विचारतो. शांतकरण स्टुडिओ की जयप्रभा स्टुडिओ? जयप्रभा. तिथे जास्त केले मी. जयप्रभाला जास्त केलंय. जयप्रभामध्येच केले जास्त. भालजींची भेट वगैरे? हां, हां. सगळे तिथेच केलेत. ठीक आहे. आता जरा फन आहे. वडापाव की बर्गर? वडापाव विथ मिरची तळलेली. हो. आहा! कोंबडी वडे की सुरमई फ्राईड सुरमई? कुडाळचं असेल तर मासे, पण इकडे असेल तर कोंबडी वडे. अच्छा. कारण कुडाळला कसं तिथे जवळच सगळं समुद्र आणि हे असल्यामुळे हां, आणि तिथे काही प्रिझर्व्ह करून ठेवत नाही मासे-बिसे. तर हां, सगळे मासे तुम्हाला अतिशय ताजे मिळतात. हां. त्यामुळे तिकडे गेले की नुसतं मासेच खायचे. इकडे चालतं काही. म्हणजे त्यामुळे काठी काढायची तुला सवय आहेच. हो, म्हणजे. आधी नव्हती. हां, आधी माझ्या घरी तर अंड सुद्धा चालत नाही. हां, ऋग्वेदी ब्राह्मण आम्ही. हां. पण आता यांच्याकडे येऊन शिकले, करायला पण, खायला पण. अच्छा. बरं शेवटचं वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? मुळात वृत्तपत्र हां, पहिलं. हां, अ, वेळच नाही मिळाला तर मग चॅनल्सवर किंवा हां, काय ठळक बातम्या वगैरे. हां. कारण काय चाललंय जगात थोडं तरी आपल्याला माहीत पाहिजे. हो, 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 तर हो. वृत्तपत्र म्हणजे सकाळी-सकाळी ते बघणं होतंच. सकाळी हां. पेपर असतो तर काही नाही घाईघाईत आपण हेडलाईन तरी बघतोच. हो, पण बाकीचं अरे इकडे असं झालं म्हटल्यानंतर काय झालं? असं होतं ना. हो. मग ते बाकीचे डिटेल्स आपल्याला चॅनलवर मिळालं. चॅनल्समधून मिळतात. तू सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे म्हणून विचारतो. हे मीम्स, ट्रोलिंग काय म्हणशील तू? हा पार्ट अँड पार्सल आहे. म्हणजे त्याच आपण ज्या इंडस्ट्रीत आहोत, हां. त्याच्यात हे आता काय म्हणतात कंपल्सरी झालं असं म्हटलं तरी चालेल. अच्छा. अ, हां, आता तर असं झालंय ना, की Instaवर तुमचे किती फॉलोअर्स आहेत. हां. त्याच्यावरून तुमचं कास्टिंग होतं. हो, हे अच्छा. माहिती आहे का तुम्हाला? हां, माहिती आहे, माहिती आहे. हां, एखाद्या आर्टिस्टला घेतलं जातं हां, नाटकात किंवा सीरियलमध्ये, हां, की त्याचे फॉलोअर्स किती आहेत हे हां. बघून. हे आता नवीन निघालंय किंवा त्याला किती काम येतं, किती नाही येत, महत्त्वाचा मुद्दा नाही. तुमचे फॉलोअर्स किती आहे? आणि मीम्स म्हणाल तर चांगले पण असतात. मला माझ्याबद्दल जे आई कुठे काय करते म्हणून यायचेत ना मीम्स. हां. काही-काही खूपच कॉमेडी असायचे. काहीच अच्छा. नाही काही काही खूपच धमाल असायचे. म्हटलं हे कसं काय सुचतं कसं आहे ना? हे कळेच ना मला. इतकं वेगळेच असायचे. आता मी विसरले बरेचसे. पण खूप छान असायचे तर तू काही-काही. तू एंटरटेन म्हणजे तू हां. मनोरंजन करून हो, घेतलं. हो. आणि काही-काही मीम्स असायचं की नाही माझं एक होतं की काय ही शिकवणार सगळ्यांना, ही काय-काय बरंच काय करते. काही निगेटिव्ह असायचे, की हां, ही सगळ्यांना धडा शिकवणार आणि आता नवऱ्याला पण घराबाहेर काढणार वगैरे. ट्रोलिंग तर होतंच ना, की हिला पहिलं बाहेर काढा. असं हां, होतं. म्हणजे हां, मी सुनेला त्रास देत होते, तर हिला हां, पहिलं बाहेर काढा हां. घरातून. असं वगैरे ते लोकांचे कमेंट्स असतात. आणि मग एखादा चांगला सीन झाला किंवा एखाद्या लोकांना आवडला, की "आजी आय लव्ह यू" असे करणाऱ्या पण मुली असतात. पण तू आता जे म्हणाली, की Instaवर फॉलोअर्सप्रमाणे कामं मिळतात. हो, हो. अरे, पण त्यांना कसं माहिती आहे Instaवर तुम्हाला लाखभर फॉलोअर्स असतील. पण त्या कलाकाराचा सिनेमा बघायला लाख माणसं का नाही येत मग?
आता हे प्रोड्युसरने विचार करायला पाहिजे ना. पण हे फॅक्ट आहे. आहे ना. हे फॅक्ट आहे. असं नाही आता 1,00,000 जे प्रेक्षक तुम्हाला हां, फॉलो करतायत किंवा काय, हां. ते काय मुंबईतले थोडे ना, चेन्नईचे असतील, कुठे बाहेरचे असू असतील. दे. हां, एखादी गोष्ट बघितली की हां. त्यांना आवडलं. जिथे मराठी ते आता काय आपण असेल मराठी ते. कलाकार हां, पण तुम्ही हे पण बघा ना, ते कॅरेक्टर तिला किती सूट होतंय. ती ते पेलू शकते की नाही. करेक्ट. तुम्ही तिला घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की अरे घेतलंय खरं, पण हिला इतका त्रास होतो हिला काम करताना किंवा हे करताना. मग काय उपयोग आहे? ते मला असं वाटतं काही-काही गोष्टी आहे ना, जरा आता थोड्याशा अति होत चालल्या त्या सगळ्या गोष्टींमुळे. हां, म्हणजे आधी नव्हतं. आधी कसं तुमचं एकतर तुम्हाला बघायचं पहिले तुम्ही आर्टिस्ट कसे आहेत. हां, त्याच्यानंतर बघायचं की तुमचं एज आणि ते कॅरेक्टर हां, मॅच होतं की नाही. हां. त्याला लागणारी जी काही, कारण 70% काम तर आपलं फिजिक करतं. हो, 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 30% आपल्याला करायचं हो. आहे. तर ती जितक्या जवळ जाईल त्या कॅरेक्टरच्या, तर तितकी ती आर्टिस्ट चपखलपणे बसेल त्या हां, ह्याच्यात, हां. असं असतं. पण आता काय तसं काही राहिलं नाही. आता काय तर अशी ही अर्चना पाटकर म्हणजे तिला आता आठवत असेल, की तू नवीन होती तेव्हा तुला आम्ही अर्चना पांढरे पाटकर असं हो. गमतीमध्ये म्हणायचो. आणि आपली पहिली भेट मला आजही आठवते. पुढचं पाऊलची जी प्रीतम हॉटेलमध्ये पार्टी झालेली तिकडे आपण पहिल्यांदा भेटलं भेटलेलो होतं खरं. आणि मग त्यापासून आपला परिचय चांगल्या पद्धतीने. तर आज तू इकडे आलीस आणि अतिशय मनमोकळेपणाने बऱ्याचशा गोष्टी मनापासून उघड केल्या. आणि बोलायलाच पाहिजे ना, 40 वर्षाचा अनुभव असणाऱ्या कलाकारांनी काही गोष्टी आता बोलल्याच पाहिजे. खरं तर नेहमीच बोलल्या पाहिजे. अर्थात आपलं असं क्षेत्र आहे, मनोरंजन क्षेत्र आपण आज म्हणूया आणि एकीकडे फक्त आपण मराठी चित्रपटसृष्टी म्हणायचं. आता एकूणच मनोरंजन क्षेत्र झालं ते. एकीकडे स्पष्ट बोललेलं फारसं कोणाला आवडत नाही. तुम्हाला स्तुतीच करायला पाहिजे. करतो आपण स्तुती, चांगल्या कामाची स्तुती करतो. परंतु जेव्हा दीर्घानुभव आपल्या पाठीशी असतो आणि आपण अनेक खाच खळग्यातून, अडी-अडचणीतून मार्ग काढत इथपर्यंत येतो, तेव्हा अशा मनामध्ये दबलेल्या पण काही गोष्टी याव्यात बाहेर, ह्या तू सांगितल्यास. तू मोठमोठ्या कलाकारांबरोबर कामं केली, ते तू अनुभव सांगितले. ह्या प्रवासावर एक ओझरता असा एक फोकस टाकला. कारण आता ह्या प्रत्येक गोष्टीवर जर डिटेलमध्ये आपण बोललो, तर खूप काही बोलता येईल. खूप. पण तू आज आलीस, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये तू मनसोक्त गप्पा केल्यास आमच्या रसिकांना या नक्कीच आवडतील. तर हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.